महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर. नमस्कार मंडळी. भावनांच्या बागेत विनोदाची फुलं घेऊन हास्याचा सुगंध द्यायला पुन्हा एकदा सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा. हास्याचा ट्रिपल डोस. कालच्या प्रमाणे आजच्याही भागात सहभागी झालेली आहे पोस्ट ऑफिस उघडं आहे ची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत. मंडळी, कॉलेजमध्ये नेहमी नाटकं करणाऱ्या टवाळ पोरी आज जमल्यात खरोखरच्या नाटकाच्या तालमीसाठी. बघूया तिथे काय घडतंय. आणि यासाठी मंचावर येते हास्य जत्रेची एनर्जेटिक यंग ब्रिगेड. गुड मॉर्निंग. बस 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 ठीक आहे. हे काय सर, वी आर लाईव्ह सर. से हाय. फोन बाजूला ठेव. फोन बाजूला ठेवा सगळ्यांनी. कोणाचाही फोन हातात नकोय मला तालमीत. I don't have it. फोन हात ठेवला. बॅगेत ठेवा. एअरप्लेन मोड किंवा स्विच ऑफ. बाजूला ठेव. हे लांब ठेव. अजून लांब ठेव. पण हे काय नीट बस. उठ. चल तिकडे बस. बस तिकडे. एक्सक्यूज मी. रे तुझं नाव काय ग? आय डोंट केअर. उलटी बस. नीट बस. मला ए आणि ए तू ये ना, हे छोट्या चड्ड्या घालून यायचं नाही रिहर्सलला. सर, दिस इज नॉट छोटी चड्डी, इट्स शॉर्ट्स. एक शॉर्ट्सला मराठीमध्ये छोटी चड्डी म्हणतात. हा, ती नाही घालून द्यायची. मला सगळ्यांनी सलवार कमीज आणि ओढणी. ओके. नो सर, वी डोंट हॅव. कम्फर्टेबल नसेल ना घरी जायचं मग. कळलं ना? No sir, listen sir, I'm not comfortable in odni and all. Please sir. मला हे असे कपडे नको. आणि ह्या ज्या हेअरस्टाईल आहेत ना सगळ्या कॅन्सल. इथे बोचका बांधायचा हा? आणि रिहर्सलला यायचं. ओरिजिनल केस आहे सर. ओरिजिनल केस तुमच्या घरी ठेवा. ओढणी पाहिजे मला आणि केस इथे. त्यांना सांगतो. गर्ल्स बसा. ऐका माझं. गर्ल्स प्लीज सिट डाऊन. केस बघा कसं आहे माहितीये, माय सेल्फ गौरव. ओ माय गॉड, ऐसे लग रहा कि चांद खुद जमीन पे आया है. गौऱ्या. अरे नहीं, हाय ओ. ऐका ना गौऱ्या. काय सरांनी सांगितलं ना, सर खूप स्ट्रिक्ट आहेत. या? खूप डेंजर आहे सर. आता बघितलं ना, आल्यावर हेल्मेट मला दिलं, बॅग मला दिली. खाली टपरीवाल्याकडे 60 रुपये बॅलन्स आहेत, ते पण मलाच द्यायचे आहेत. एवढे डेंजर आहेत सर. मी म्हणजे बघा, ते करतात ना, ते करू सांगू शकतो तुम्हाला. गौऱ्या ओके. आता ना तोंडात जाऊन सांग तिच्या. जा इथे. सरांनी कॉमेडी केली, थोडं हसायला पाहिजे. हसा. तिकडे काय कॉमेडी केली मी? नाही ते हा? वातावरण हे हलकावे ना. वातावरण हे वगैरे मला सांगू नको. आणि तुझी ही भपावगिरी आहे ना पोरींबरोबरची, इथे करायची नाही आधीच सांगतोय. अरे नाही. एकांकिका बसवायला आलोय, त्या घर बसवायला नाही आलोय मी इथे. श्रीमंत घराची मुलगी आहेत, एखादी लागली तर म्हणून. अरे हलकावे ना. गेल्या वर्षी काय केलंस ना त्या कॉलेजमध्ये मला माहिती आहे. ती बिचारी एक पोरगी अजूनही स्टेशनवर उभी आहे, मला माहिती आहे ना. तिला मी कॅरेक्टर सांगितलं. नको एक्सप्लेनेशन देऊस. नको. आणि तू पण उद्या बोचका बांधून ये. खरं सांगतो मी. मला नको इथे केस तुझे. Can we go ahead? हा या वी कॅन गो अहेड. नाव काय तुझं? Isha. आय डोंट केअर. Oh my god. तर ऐका, आपल्याला आता रिहर्सल सुरू करायची. ओंकारराव काय ते आहे? कशी बसले बघा पहिलं, मग बोला. कशी बसले बघा. ए बाई तू नीट बस. नाव काय तुझं? Tree. तू नीट बस. नीट काय बसायचं, मी नीटच बसले. मी काय असं बसू?
प्री रिलॅक्स What nonsense is this, yeah? जस्ट रिलॅक्स Chill, chill. प्रिय असं नाही बोलायचं सरांना सर डेंजर आहेत फार असं बोलू नये ऐक बरं गौऱ्या ठीक आहे ऐका आपल्याला एकांकीची रिहर्सल सुरू करायची आहे Yeah. ह्या कॉलेजला ह्या वर्षी मी पहिलं पारितोषिक मिळवून देणार म्हणजे देणार या कॉलेजला पहिलं बक्षीस देणार आहे. या पहिलं प्राईज या आपल्याला पहिलं प्राईज झालं का नाही ते झालं त्यांना- मागे उभा राहा बूस्ट कर मागे उभा राहा त्यांचा बूस्ट करतोय मिळालं नाहीये अजून मिळणार आहे असं बोललोय मी मूर्ख कुठले शिस्त पाहिजे मला तालमीत वेळेवर यायचं वेळेवर जायचं फालतूगिरी बंद करायची सगळी जे काय असेल ना हॉलच्या बाहेर इथे काही आणायचं नाही ओके कळलं सर ओके बॅग वाट स्क्रिप्ट काढ हो सर हो कुठे माझी बॅग कुठे ठेवलीस ठीक आहे सर हा इकडे सॉरी मग सॉरी त्या बॅगेतनं काढशील स्क्रिप्ट इकडे इकडे तर आपण एकांकिका करतोय या या लक्ष्मण दांडेकर लिखित सिग्नल वरचे मोती Oh. 5 भिकाऱ्यांवर आहे ती Oh, स्त्री what? भिकारी म्हणजे आम्ही सर विकारांचा रोल करायचा I would like to play Bikari. Yeah. तेच ना मी ते म्हणतात दे दे बाबा. तुझा बाप ए थांबा वाव काय वाव भिकारी म्हणजे माहितीये गुड माहितीये चांगलं आहे बसा बसा तिकडे मी जे सांगेल तसं कराल ना तर 101 बक्षिसं मिळतील आपल्या एका काही कर मी सांगेन तेवढंच करायचं उद्यापासून आंघोळ करायची नाही सर आंघोळ नाही करायची असं डोळ्यात वगैरे अशी घाण दिसली पाहिजे मला रिअल इथे असे असा हात फिरवल्यावर असा मळ लागला पाहिजे मानेवर कळलं का म्हणजे मेथड ऍक्टिंग मेथड ऍक्टिंग. मी सांगतोय तसं करायचं उगाच काहीतरी शब्द वापरू नकोस हा कळलंय तुला सर कळलंय तुम्हाला काय सर काय इतके दिवस आंघोळ न करता कसं काय राहणार ना सर राहायचं प्रोसेसचा भाग आहे तो सर पण किती वास येईल सर वासच यायला पाहिजे Yes. वासच यायला पाहिजे तो मी प्रत्येकाचा वास घेणारा सेंट मारला असेल ना कोणी सालपट काढीन मी एकेकाची मी आधीच सांगतोय आपण जेव्हा एकांकिका करायला जाऊ ना थिएटर मध्ये असा घामाचा घमघमाट पाहिजे असे परीक्षकांनी असे नाक बंद करून आपली एकांकिका बघायला पाहिजे अशी अंगावर आली पाहिजे एकांकिका रिअलिझम पाळा काहीतरी मी सगळं ब्लॉकिंग करणार पॉलिशिंग करणार सगळं बसवणार गौरव येईल आणि सगळं घासून घेईल ओके कोण घासून घेईल सर गौरव येईल आणि घासून घेईल काय घासून घेईल भांडी घासून घेईल येडे माझ्या हॉटेलचं दुकान आहे माझ्या बापाचं नवीन आहे ती नवीन सर आहे. आता गप्प बसायला सर, बापाचं हॉटेलचं दुकान आहे हॉटेल आहे का माझ्या बापाचं असं आहे ये कर ये कर पुढचं कर पुढचं कर बोल कर बोल पुढचं बोल सॉरी सर मी नाही बोल 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 सॉरी आय एम असिस्टंट डिरेक्टर हाय ही इज मेन डिरेक्टर बोल ना पुढचं बोल सगळं बोल हाय बेब्स हाय या सर नाटकाची तालीम आहे लक्षात ठेव सर ते फालतूगिरी नाही करायची गौऱ्या मी त्यांना हे करतो सर रिलॅक्स करतो बाकी काय नाही आणि तू काय घासून ठेव काय नाव काय तुझं प्रियांका कुठे राहते तू अप्पर वारली म्हणजे लोअर परेल इथे 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 सर सर राहू द्या सर इथे सर सर नवीन Script वाच आहे सगळ्यांना. सर नवीन आहे ती. नवीन आहे मग स्क्रिप्ट पण नाही वाटता येणार ये स्क्रिप्ट वाट ये गर्ल्स चिल चिल चिलॅक्स चिलॅक्स सॉरी सर ओहो इट्स यू ऐका आता कॅरेक्टरची नावं लिहिलेली नाही आहेत 1 2 3 4 5 असं लिहिलेलं आहे सुरू कर तू 1 नंबरचं तू वाच ओके फर्स्ट मी हा हा 2 3 4 ठरवून घ्या आणि वाचा चला मी स्टार्ट फोर करू सर वाच म्हणजे स्टार्ट कर चल सर हो हो मी आहे भिकारी हो माझ्या परिस्थितीने भिकारी पण तुम्ही 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 आहात लाचार लाचार
लाचार काय समोसे आणायला सांगतेस? लाचार लाचार एक शब्द आहे लाचार. It's written एक over शब्द रिटर्न ओव्हर देअर म्हणजे लाचार एक शब्द आहे ना. आणि हे काय करतेस? ही कुठली भिकारी आहे? तू 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 कुठली भिकारी आहे ही? हा? येडी आहेस का? नीट बोल ते वाक्य. ओ रडायचं काम रडू नकोस. मी ओ. काहीच बोललेलो नाहीये. रडून मलाही रडता येतं. मी रडू डोळ्यात बघ माझ्याकडे बघ. चेच माझ्याकडे बघ रडू. ए सांग रे सांगितला. चेच चेट्स डोंट वरी. Shouting at me. काय काय He's shouting at me. म्हणजे मूर्ख माणसा ओरडतोय मी. Chets, calm down. यू Calm down. शाउटिंग ऑन हिम हर ऑन या रिलॅक्स मी आहे ना. हा, मी आहे ना. रिलॅक्स मी Chets. सरांचा स्वभाव जरा असा आहे ना, सरांना असं पर्टिक्युलर लागतं सगळं म्हणून बाकी काही नाही. ओके She's crying. He's being so rude. या Chets, तू ना मेथड ऍक्टिंग नाही वाच. प्लीज डोंट टीच मी. I was just trying to help you, bro. आय जस्ट डोंट नीड युअर हेल्प प्लीज. म्हणजे ज्याचं करायला जावा बोला तो म्हणतो माझंच खोला. सर काय बोलली आता? थांबा अशा म्हणतात. ए असे म्हणतात नाही. हे सांग रे तिला. What's the problem? सर अहो थांबा ते त्यांना मराठीतच म्हणी माहिती नाहीये. नाही ना ऐका तसं नाही ते ज्याचं करावं भलं तो म्हणतो माझंच खरं असं आहे ते. What did I say? One and the same. गप्पा बस काय गप्पा बस. पुढचं कोणाचं आहे वाच. सेम नव्हतं ते मी नंतर सांगतो कसं आहे ते. कोण आहे तू आहे? बेबी रिलॅक्स ए गौऱ्या चल इथे. त्यांना हा बस रेडी. आम्ही पोटासाठी भीक मागतो. तुम्ही स्वार्थासाठी हात पसरता. काय चायनीज खाल्लंयस रात्री? ही कुठली भीक आहे तुझी? कुठली भीक मागतेस ही अशी? हिट मार. काय ऍक्टिंग? ही ऍक्टिंग आहे? ही ऍक्टिंग आहे? चल बस तिकडे. ऍक्टिंग सांगते मला. कोण आहे पुढचं वाक्य कोणाचं आहे? या, चल लवकर. जाऊ दे. ऑल द बेस्ट असतो. चांगलं केलंस तू. कोण आहेत यार या पोरी गौऱ्या या? करतील ना यार करतील. मी आहे ना मी करून घेईल ना. आमची झोळी आहे फाटकी. येस पण तुमच्या नशिबाला लागलेली आहे ठिगळ. तुझ्या बापाची ठिगळ आहे ती. 90 आहे. 90 लावली आहे. नो सर दॅट स्क्वेअर थिंग ते कलरफुल असं फॅशन म्हणून आपण Fashion तुझी ब्लेझर. गरिबांची अब्रू असते ती. फॅशन सांगते मला. सर माझं रडू नका सर मला नाही आवडत. काय उडू नका काय? Don't cry, अरे, रस्सा. काहीच बोलत नाहीये मी यार. रडतायत यार पोरी यार. रस्सा रस्सा रिलॅक्स don't रस्सा रिलॅक्स यार. Why are you shouting यार? ए गप रे गप. I just can't take it. शाउटिंग. I'm okay. कोण आहे पुढे? पुढे कोणाचं आहे? Shall I? इंग्लिश बंद करायचं आजपासून. हा. इंग्लिश आजपासून बंद करायचं सगळं. वाय म्हणजे भिकारी आहेत सगळे. भिकारी इंग्लिश बोलतील. मराठी किंवा हिंदी. इंग्लिश कोणी बोललं ना जीप काढीन आणि लंडनला पाठवीन. मी आधीच सांगतोय. हा कारण सरांना जायला नाही मिळालं मग जी पाठवतो. काय नाही तुला खरंच सगळ्यांसमोर मारेन मी. हा तू मी माझा डिरेक्टर आहे. तू माझा गुरु आहेस. नाटक चालू आहेत. ए We go ahead. येस ऑफकोर्स इंग्लिश मॉरेन. ए डोंट इंग्लिश हा एव्हरीथिंग. नको तू नको इंग्लिश बाबा. नाही नाही म्हणजे तू थांब बाबा. Go pre. हा चल बोल काय वाक्य आहे? एक नंबर. आम्ही जगतो भिकारडे म्हणून पण तुम्ही मरता भीक माग. हे गप्प आहे, हे चल, काय वाव काय वाव. ही कुठली भिकारी आहे काय? अरे ओ त्यांना काहीच नाही आवडत. काय अरे काय मला कळत नाहीये. तुम्हाला भिकारी म्हणजे माहित नाहीये का? वी नो सर
अरे भिकारी म्हणजे ही अशी कोण भीक मागतं मला सांगा. नेक्स्ट कोणच आहे? मी आहे. प्लीज मला नीट करून दाखव. मराठी- प्लीज नीट करून दाखव. हा मला भिकारी बघायचंय. अरे काय करताय तुम्ही मला कळत मी नाही. करू? प्लीज कर. ऑल द बेस्ट ईशा. मी म्हातारी आहे हा Okay. कर कर. बेटा मला नाही जमते असे जगायला आता. बघ ना बेटा मला रस्त्यावर तू या वयात कसं काय ठेवू शकतोस बेटा. वा. हे काय आहे? माझी आजी अशीच कधी 3 पॅक डाऊन झाली की आणि ना वेट पप्पी देते मला अजिबात आवडत नाही. या, तुला I know, काय- right? ए, 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 मला ओरडा लागतो इथे. वेट पॉपी यू डोंट लाईक वेट पॉपी. I don't like wet puppies. काय सुकी पप्पी आवडते तुला? Yeah, I काय don't भेळ mind. आहे ती ओली सुकी करायला? येडे. सरांनी जोक केला हसा हसा. Sorry, but what is bear? सॉरी सर. I don't know असं either. नाहीये मुलींनो यार. असं ती पात्र नाहीयेत. गौऱ्या काय करतायत यार मला कळत नाहीये. एकच मिनिट ओम तुला कळतंय का. हे बघ तू ज्या पद्धतीने त्याला सांगतो ना त्यांना जमत नाहीये ते त्यांच्या पद्धतीने करतायत. अरे पण त्यांच्या पद्धतीने नाही वर होणार आहे अरे गौऱ्या. आपण करूया ना असं. आपण काय करूया माहिती का असं तर ड्रीम सिक्वेन्स आहे. म्हणजे त्या ज्या सिग्नलवरच्या भिकारी आहेत ना त्यांना स्वप्न पडतं ना की मी मॉडेलिंग करते मी अभिनय करते. असं त्यांना स्वप्न पडू शकतं की नाही. वेडायस का जरा? अरे असं होऊ शकतं. स्क्रिप्ट मध्ये असं आहे हा? असं नाहीये पण आपण ते चेंज करू शकतो ना. तू करतोस चेंज. स्क्रिप्ट चेंज तू करतोस. मी मला करतो. नको करायला सांगू. मी करतो. असं असं नको बोलूस. हे करणार आहेत हे. अरे ते हे त्याला जमतं रे. जमतं? हा तसं करूया ना. हा, काय एक करणार मिनिट, मला सांगा तुम्हाला कुणाला काय काय येतं. गौऱ्या हा आम्ही दोघी ना डिवायडर वर उभे राहून भीक मागू शकतो. या Oh yeah. खरंच? करू शकतो. या Yeah. कोणत्या रॅम्प कोण भीक मागणार आहे. या गो फॉर इट गो फॉर इट. हा चलो रेडी. Pre- या pre. हा, हे तुला असं केलं त्यांनी. हा रेडी. Superb girls. Hi. Money please. Hey. 10 रुपये द्या ना 500. दादा द्या ना. Some money नाहीये. please. शिवम वाव No money. तिचं संपलं हे. Alright. तिचं संपलं. It's nice, मग चल. baby. ओ क्या बघितलं का. सो ब्युटिफुल यू डिड सो ब्युटिफुल जॉब. एकदम जबरदस्त. अरे गौऱ्या वेळा आहेस का अरे रे? नाही ओंक्या बघ ना. अरे मॉडेलिंग करत कोण भीक मागते यार हे गौऱ्या? ऐक. त्यांचं स्वप्न आहे त्यांना मॉडेल बनायचं आहे असं पण असेल ना यार. अरे म्हणून ते काय मॉडेल बनून भीक मागतायत? अरे ठीक आहे त्यांच्या पद्धतीने करूया ना एकांकिका आपण. अरे पण त्यांच्या पद्धतीने तू काय दाखवणार आहेस मला सांग तुम्हाला. हे बघ गोष्ट तीच असू दे आपण काय करूया मला इम्प्रोवाइज करूया आपण. चालेल का तुला. अरे काय इम्प्रोवाइज करायचं आहे गौऱ्या तुला? चालू द्या ना यार. चालेल. चालेल तुम्हाला इम्प्रोवाइज. आम्हाला चालेल. या चालेल. हे बघ, मला चालेल यार कर ना याच्या पद्धतीने. गर्ल्स मला काय वाटतं माहितीये का ऍक्च्युली ना ओमकार सर गौरव सरांचे असिस्टंट आहेत. ऍक्च्युली तुला काय वाटतं तू हळू आवाजात बोलली आहे हा? ऐकू आलं मला. आणि हा का हा मी याचा असिस्टंट. माझ्या एकांग्या घेऊन जातो मी बसवलाय तसा डिट्टो बसवतो आणि स्वतःचं नाव लावतो. मला गप्प बस. सर पण गौरव सर कमाल बोलतायत सर. त्यांच्या बोलण्यावरच कळतं ते किती हुशार आहेत ते. या. कमाल बोलतायत. तुम्ही त्याच्या कोणी- बोलण्यावर जाऊ नका. तो बोलतोय तो बोलतोय ते माझं बोलणं जे मी बोलतोय ना ते 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 बोलून सर मी बोलतोय ते बघ बोलतोय. सर तुम्ही काय बोलताय? मी काय पण बोलत असेल ह्याचं नको ऐकू. नाही सर मी तुम्ही सांगतोय ते काही ऐका. पण बोलू नका सर. किती तोंड सर पाड गौरव सर खूप हुशार आहेत आणि आम्हाला कळलंय तुमच्या जे काही सक्सेस असेल त्याच्यामध्ये जास्त क्रेडिट गौरव सरांचंच असतं. Actually, मी बसवल्यात त्या एकांकिका सगळ्या. So? मी केलेल्या मी ब्लॉकिंग करतो. मी सांगतो ऍक्टर्स ना कसं बोला कसं रिॲक्ट व्हा कॅरेक्टरायझेशन काय हे मी करतो. कळलं सर का? तुम्ही Okay. खूप मी करताय सर. वी नो दॅट थिएटर इज अ ग्रुप ऍक्टिव्हिटी. Yeah. इट्स अ टीम वर्क. या. गपरा या करते. सर यू नो व्हॉट दॅट इज इट. ओंकार आउट. ऍक्च्युली आम्हाला तुम्ही डिरेक्टर म्हणून नकोय. आम्हाला गौरव सर हवेत. Yes. ऍक्च्युली आउट. ओंकार मला असं वाटतं या गौरव सर आहेत ना खिळा आहेत खिळा. व्हॉट खिळा. बरोबर What do you आहे. mean? बरोबर आहे. गौरव सर खिळा आहेत की जो खिळा कोणाला दिसत नाही त्याच्यावर लटकवलेली फक्त फ्रेम सगळ्यांना दिसते आणि सगळ्या फ्रेमचं कौतुक करतात. ए बाबा गौरव सर तुम्ही आमचे खिळे आहात. आम्ही तुम्हाला लटकतो सर. पोरींनो तुम्हाला माहित नाही तो केवढा मोठा खेळ आहे ते. घुसघुशीत भिंत दिसली ना घुसतो बरोबर लगेच. नका नादाला लागू त्याच्या. Why you being so jealous, sir? या गपरे या म्हणजे गपरे same गप, to you, गप, हा. गप, सर आम्हाला
आम्हाला गौरव सरच हवे डिरेक्टर म्हणून आम्हाला तुमची गरज नाही. यू कॅन गो. तुम्हाला ऍक्टरच्या निघा. अंतरंगात पण बघता येत नाही, तुम्ही काय डिरेक्ट करणार? या. सर निघा. टेक युअर संहिता अँड गो. मला राहायला सांगताय Ah. मी प्रिन्सिपल सरांकडे जाईन आणि सांगेन हे सगळं. ओके हॅलो या या कॉलेजचे ट्रस्टी माझे ग्रँडफादर आहेत. सांग कोणाला सांगायचंय त्याला. गो आउट आउट म्हणजे जा. कपरे म्हणजे जा. तुला तुला वाटलं तर बघून घेईन. अरे मला बघून घे. आलाय गौरव. असं काय बोलतोस तू ओंकार यार? बस तू माझा ये गपरे गुरु आहेस. गुरु मी- गेला का? ये, माझ्याकडे काम मागायला ये तेव्हा मी सांगतो तुला. सगळं उत्तरं तेव्हा. एकांकिका जा. ग्रँडफादर ट्रस्टी आहे कॉलेजचे, कळलं? ग्रँडफादर या ऐका ऐका गर्ल्स ऐका. आता ओंकार सर गेले की नाही? या. तुम्हाला त्यांनी खूप त्रास दिला ना? हा चला आपण एकदम ब्रेक घेऊया आणि आपण कुठेतरी बाहेर जाऊन पिकनिक करूया, तिकडे रिहर्सल करूया. या. Sounds good. तुम्ही कुठेही न्या, आम्ही तुम्हाला लटकणार सर. आपण rehearsal करूया. क्या बात, एकदम यो वाला परफॉर्मन्स. प्रसाद दा. शेवटचं कुणाचं तरी वाक्य होतं की काय माझे कॉलेजचे ट्रस्टी कोणतरी हां तेव्हा मला कळलं की तुम्ही सगळ्या कॉलेजमधल्या आहात. तोपर्यंत मला तुम्ही कॉलेजमधलेच वाटलात, पण तेव्हा एक फिक्स झालं की कॉलेजमधल्याच आहेत. मजा आली. सई. मला खूप आवडला परफॉर्मन्स. एक तर टीमवर्क होतं आणि आय थिंक बाल्कनी गर्ल्स किल्ड इट. म्हणजे फार मजा आली. उत्तम संकल्पना होती आणि तुमच्या दोघांची केमिस्ट्री मला असं वाटलं की मेल ॲक्टर्सची बेस्ट केमिस्ट्री मी आजपर्यंत बघितलेली. ब्रिलियंट होती. म्हणजे जुगलबंदी चालली होती. तू कमबॅक करत होतास, तो बोलत होता. आम्हाला बघायला फार मजा आली. मस्त. वा 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 सई वा. अद्भुत. तुला कसं वाटला परफॉर्मन्स? अरे धमाल धमाल आली. तुम्ही सगळे ठार वेडे आहात. हा वेडेपणा कायम तुमच्यात राहू देत. आणि ओंकारचं जे काय चाललं होतं त्यात मी स्वतःला बघू शकत होतो. सगळे साधारण तासाच त्रास मला येत होता. मस्त आला परफॉर्मन्स. पण मग तुला पण असा असिस्टंट आहे का? असिस्टंट नाहीये, पण बाकी जे त्रास देत होते तसे बरेच आहेत. लवली रॉकिंग परफॉर्मन्स. कीप इट अप. मंडळी, लग्नाला वय नसतं आणि म्हणूनच मध्यम वयात पुन्हा लग्न करण्यासाठी इथे होणार आहे मुलगी बघण्याचा कार्यक्रम, जो दाखवायला आपल्या समोर येत आहेत कोळीवाड्याची रेखा, वनिता खरात, खानदेश सपू श्याम सुंदर राजपूत, कॉमेडीचा अलग रिदम अरुण कदम आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. हॅलो पाहुणे, त्यातलं तुम्ही ॲड्रेस सापडला काय? हां हां, दुसरं मला या या या. काय वॉचमन चोरत नाही? द्या फोन द्या त्याला. वॉचमन उरून कदम बोलताय. तुम काय कोणी छोडताय हमरे पाहुणे को? अरे हमरे बहन को देखने को वास्तु आया हूँ. छोड़ो नहीं तो उधर आके पकड़ू बांबू को फटकू देंगे तेरे को. अरे दादा तू कशाला त्यांच्या भाषेत बोलतोयस? तू हिंदीत बोल ना. अरे मग मी काय बोलतो त्याला कळाय नको? तसं तर तू काय बोलतोस ते अर्ध्या महाराष्ट्राला कळत नाही. तर इंडस्ट्रीने 40 वर्ष सहन केलं ना तुला. अरुण उत्तर दे. अरुण तू तुझ्या मराठीत बोल दादा. तुझ्या मराठीत बोल. नाही नाही मी बोलतोय पण तू पवाचं बघ. हे दादा प्लीज. आज माझा बघायचा कार्यक्रम आहे. तू आज तरी दारू नको ना पिऊस. ए पव पव कांदा पव. सॉरी अरे पाहुणे आले. आम्हाला वाटलं नाही कुकरला लावल्या 2 शिट्ट्या बाकी आहेत. कुकरला लावलंस पव? तुझ्या बापाने कुकरला पव लावलेलं? अरे तुझ्या हातचं जेवण आधीचा नवरा तुझा गेलाय ना ढगामध्ये. आता तरी
जेवण बनवलं. नाही यात माझी काही चूक नव्हती. तूच सांगितलं होतं मोदकात नारळ टाक, मी टाकला. अगं मी नारळ टाक बोललो. नारळ करवंटी सकट तुकडे पण टाकू असं नाही बोललो. अगं मोदक खाताना आनंदलिका फाटून तुझा नवरा जगातला पहिला माणूस तो मिळालाय वाचारे. आता तर बघ, नाही, आता माझ्या नाही पाया काय पडतो. करायचं. ऐक नाही, आता नाही. मी चांगलं स्थळ बघितलंय. मी तुझ्या पाया पडतो. आज काय पण कोण घाललो काहीच नाही. तू एक काम कर. तू नीट केलंय का? पोहान. यातला मुलगा कोण आहे नक्की? नमस्कार. नमस्कार. बसा बस रे. बसा. मी माझी ओळख करून तुम्हाला देतो. हा. मी प्रत्यक्ष अरुण काजन. मी कातील प्रभाकर मोरे. प्रभाकर मोरे. हा माझा पोरगा श्याम. मोरेनो, माझ्या बहिणीचं स्थळ बघायला मी तुम्हाला बोलवले. होय. बसा बसा. पवन. अगं, पवन. पाणी दे त्याला. अगं डोक्यात पदर घे ना. अरे हे काय केलं तुम्ही? अरे बापरे. मी मुद्दाम अहो तुम्हाला काही कळतं का हो? नाही, सॉरी. मी हे काय म्हणजे कसं नाही केलं. असू दे विचित्र वाटतंय ना ते. अरे असू दे. बस इकडे. सॉरी मुद्दाम नाही केलं. होणाऱ्या आईशीला असं बोलशील? वसाड्या लहान असताना माझ्या मांडीवर मुतायचाच मी कधी बोलायचो तुला? हो पप्पा. काय पप्पा? काय बोलताय? काय? एक तर एवढं ऑड वाटतंय ना. बापासाठी स्थळ बघायला आलोय मी. अरे त्यात तुम्ही माझ्या सुसू बद्दल बोलताय. कपरे. सॉरी म्हणजे नाही, मी ठीक आहे. एकदम नाही, काही रफकन हरकत असं बोललो. हे एकदम पडलं ना म्हणून मी तसं याकडे. पोहे घे. द्या, द्या. पव घ्या. वा वा. काय छान. काय काय झालं? झालं? काय झालं का? काय लिंबाची फोड आहे. अख्खी लिंबाची फोड. काही केलीस तू? दादा तूच म्हणाला होतास ना पोह्यात लिंबू टाक. अरे मी लिंबू पिलून टाक बोललो. अख्खं फ्लोट टाकाय सांगितलं तुला. काही पण कर. सॉरी काय झालं. नाही, ठीक आहे. हे अजून कच्चा लिंबू आहे. हा? नाही म्हणजे जेवण बनवायला अजून कच्ची आहे. हॅलो जेवण बनवायला शिकेल. नो प्रॉब्लेम. आणि काय आहे मुलात कसं बायकांना रांदावाडा उष्टी काढा असली मी कामं ना माझ्या बायकोला सांगणार नाही आहे. मी तर असे राणीसारखी ठेवणार आहे. काय समजलं? कसं आहे तुम्हाला सांगायला काय हरकत आहे? हा माझी पहिली बायको ना आम्हाला सोडून गेली. हो 30 वर्ष तिच्याबरोबर संसार केला. त्यातलं पहिलं 10-12 दिवस सोडलं तर बाकीचं सगळं दिवस ह्याचं संगोपन करण्यात गेला आणि बाकीच्या माहेरच्या लोकांचं संगोपन करण्यात गेलं. काय माझ्या वाट्याला काय झालं नाही हो. काय म्हणजे एन्जॉयच करता नाही आलं मला. तो सगळा रोमांस आहे ना मला हिच्याबरोबर करायचा म्हणून मी लग्न करतोय. काय काय बोलतोय तुम्हाला कच्चं काय काय त्याच्यात काय? हो बहीण आहे ना ती माझी. माझ्या समोर तुम्ही रोमांस बिमांस बोलताय. काय फालतूगिरी चालली तुमची? बघा माझा रोमांस म्हणजे कसा मी समुद्र किनाऱ्यावर हा. एका हातात बिअरचा गलास एका हातात बायकोचा हात. आम्ही दोघं जण अशी बिअर पितावाय आणि असा सूर्य डुबताना बघतो ह्याला म्हणतात रोमांस. हिमाचलमध्ये तो बर्फ पडतो ना बर्फ तो आम्ही असा गलासात कॅच करणार त्याच्यात रम टाकणार आणि दोघं पण एका ब्लँकेट मध्ये बिलगून राहणार आणि एक एक सीप असा पियत तो दिवस आम्ही एन्जॉय करणार. ह्याला म्हणतात रोमांस. पाहुण्यानो जे काय बोलतो ना त्याच्यात रोमांस कमी न बेवडे जास्त वाटतो. अहो सगळीकडे तुम्हाला दारूच प्यायला पाहिजे का? क्योंकि नशा प्यार बढ़ाता है और प्यार नशा. नॉर्मल बोला. मेवण्यानं तुम्हाला सांगतो ना माझ्या आयुष्यातल्या सगळ्या जबाबदाऱ्या मी अशा झटकून टाकणार आहे. मला ना स्वच्छंदी लाईफ जगायचं. काय समजलो? आता आमचं लग्न झालं की आम्हाला एन्जॉय करायचंय बस. मी माझं घर विकणार हो पप्पा. आणि त्या पैशात ना हिला मी अख्खं जग दाखवणार आहे. काय समजलं? मेवणेनू हा. मी माझ्या बायकोला घेऊन हनीमूनला गोव्याला जाणार आहे. अहो आताच बोललो ना मी जग फिरणार आहे. डायरेक्ट गोव्यात कुठं आलो? माझं जग गोवाच आहे. अरे काय बोल. हा मानन नका शिकव. आणि कसं आहे त्या गोव्याला गेलो ना मी गोव्याला की तुम्हाला सांगतो अशा नारळाच्या चित्राची चड्डी घालणार आणि उघडा बम असा मी वालूत बसणार आहे. ही माझी बायको म्हणजे 2 पीस घालून
पामेरा सारखी आहे ना समुद्रात अशी बाहेर येणार, अशी येणार आणि मी एन्जॉय करणार आहे. काय समजलं? लय एन्जॉय करणार आहे. शिबाई मला नाही जमणार हे असं काही. नाही का नाही जमणार तुम्हाला? अरे आजकाल ना बुकनीचीच फॅशन आहे का नाही? अरे बुकनीच्या दादा काय झालं? तू आजचा आहेस काय रे? तू काल परवाचा आहेस वसाया. अरे वय बघ तुझा. तू आज आहेस, कालचा कधी होशील तुला कळणार पण नाही वसाया. नाही तर काय हो पप्पा, पामेला पाहिजे म्हाताऱ्याला. हे मारीन तू काय आता. एक दिवस चुकून तुम्ही पाम तेल खाल्लं होतं तर तुमचा कट्टा फुटला होता, ढेंगाळी लागली होती तुम्हाला. बोलताय अरे आपलं वय काय, आपण कुठे काय बोलतो याचा जरा तरी विचार करा. बसा. ये वसाड्या. सॉरी. हे बघ, नागाला डोलायला आणि बापाला बोलायला शिकवायचं नाही. शिकवायचं नाही. वा रे वा, म्हणजे तुम्ही गोव्याला जाऊन हनीमून करणार आणि मी काहीच बोलायचं नाही. अरे कोणता बाप स्वतःच्या पोराला असं वागवतो? अरे तुझी लायकीच आहे टाकली. काही बोलू नका. कशाला कोणता मला? हो काय तुम्ही स्वतःच्या पोराला टाकल्या बोलाल? मग काय बोलू त्याला? काय बोलू? बापाच्या आधी टक्कल झालेला जगातला पहिला. हो ह्याच्या डोक्यावर ना असा टाकल्यावर ना हात फिरवला ना प्रेमानं तर मला कॉलेजचे दिवस आठवत. पप्पा काय बोलताय तुम्ही? हाय 28चा, हा पण दिसतो 40चा. माझं केस बघा ना, केस असा वार आला ना भुरू उडतात. काय वनिताजी, तुम्ही ना मला सुगंधी शॅम्पू लावून आंघोळ घातली ना, माझ्या शरीराची नजाकत कळेल तुम्हाला. काय हे हातारड्या फेरड्या आता हलवून म्हणा राग यायला लागलाय तुझा. नको ना. असं वाटतं इकडे तुझं तुकडं करायला पाहिजे. माझ्या बहिणीचं लग्न करून द्यायची माझी इच्छा आहे ना, म्हणून प्रेमाने बोलतोय वासाऱ्या. हो. अजून आपलं लग्न झालेलं नाही आहे. जर काय बोलाल तर सांभाळून बोला. आणि जे तुम्ही जे दृश्य जे बोलताय ना ते मला ऐकायला उकड वाटतंय. त्याच्यात काय उकुड वाटायचं? त्याच्यात काय आहे? नाही किती झालं तरी आम्ही दोघं आता लग्न नक्कीच करणार आहोत. वनिताजी, तुम्हाला कॅबरे येतं? का बरे? ह्या पंचवर ना आम्ही तिघांनी ना इथनं निघायला पाहिजे. काय खरं तर तू आलास ना बोलास ना, मी मोरे कातील तेव्हाच स्किट बंद व्हायला पाहिजे. मला सांगतो. अहो काय आहे कॅबरे म्हणजे कसं, आम्ही तरुणपणी ना हेलनचा कॅबरे बघितलेला आहे ना, तिथपासून माझं स्वप्न आहे. माझी बायको अशी शॉर्ट कपड्यामध्ये, तिच्या हातात दारूचा गलास आणि अशी कंबर लचकत मुरटत माझ्या मांडीवर येऊन बसणार. मग मी तिला कचकन मिठीत घेणार आणि पटकन पप्पी घेणार आणि ती मला एक पेक पाजणार. काय समजलं? अशी एन्जॉय करायची आहे मला. अरे जमणार का? ह्या वसायला कळलं पाहिजे. हा माणूस रंगेल आहे, रंगेल. काय रंगेल? स्वतःची बायको कॅबरे करताना बघणं हा रंगेलपणा नाही. दुसऱ्याची बायको कॅबरे करताना बघणं म्हणजे रंगेलपणा. आणि मुलात ना मी रंगेल नाही आहे, मी प्रेमल आहे. माझं कसं म्हणजे माझं सगळं प्रेम आहे ना, सगळं इकडे भरलेलं आहे. बाप. फक्त ना वेळेत ना मला प्लॅटफॉर्म मिळाला नाही. पप्पा हो पप्पा, हा तुमच्या त्याच प्लॅटफॉर्मवर राजधानी एक्सप्रेस चढवली पाहिजे. हो. आणि तुमच्या प्रेमात सकट तुम्हाला चिरडलं पाहिजे. अरे जनाची नाही तर मनाची तर लाज वाटू द्या. हो तुमचा पोरगा आहे समोर आणि त्याच्या होणाऱ्या आईबद्दल तुम्ही असं बोलता का? याला काय होतं? आईत आहे म्हणजे मी तसा मुलात कसा बिरबल माणूस आहे का नाही? हा? अरे लिबरल असेल ते. लिबरल बिरबल म्हणे. एक नंबर ते शेख चिल्ली आहे तुम्ही, शेख चिल्ली. नका गरमा फुटेल बोयकान मांग 2-2 बायका. घरात चल, तुला दाखवतो वासाड्या. पप्पा नका. आणि बघ माझी सगळी स्वप्न ती मला आज पूर्ण करायची. बस वनिताजी, तुम्ही जर मला हो म्हणालात ना तर बुलेटच्या टाकीवर तुम्हाला उलट बसून ना मी तुम्हाला लडाखला घेऊन जाणार आहे का ना. पप्पा लडाखमध्ये ना कडाक्याची थंडी असते. लडाखमध्ये ना कडाक्याची थंडी असते. तुम्ही फक्त मला अशी घट्ट मिठी मारा, मी तुमच्यासाठी गाणं म्हणणार आहे. थांब वसाड्या. अरे वय बघ तुझा.
बुलेटला किक मारताना किडनी फुटून इकडेच मारशील वा 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 अरुण. मोठा लडाखच्या थंडीत माझ्या बहिणीला टाकीवर उलट बसून येतोस वसाड्या. वर चढताना ती अंगावर मग बुलेट अंगावर. काय राहील तुझा वसाड्या? शांत शांत व्हा, शांत व्हा. काय राहील तुझा? जास्त मटकू नका तुम्ही. काय मटकताय? काय लटक? ओ इकडे बघा, हसू नका. लद्दाखला किती थंडी पडते माहितीये का? वासाड्या म्हणून तर जातोय. काय म्हणून तर जातोय? घरात एसी 22 वर केला तर रात्रीतून 24 वेळा बाथरूमला जाता तुम्ही. बोलताय. त्यांच्याकडे बघा, त्यांच्याकडे. त्यांना बसवणारे उलट टाकीवर पुढचं दिसेल का तुम्हाला? मला अनुभव आहे सगळा. सगळं दिसतंय मला. दिसेल. आणि हे बापाला उलटा करू नका. नका. लाज करतोस बापाची. लाज नाही वाटत? अरे लाज तर तुला वाटली पाहिजे हा, वसाड्या. मला- थेरड्या म्हातारड्या. हा? हे बघ त्याला आहे ना बायको ना हिरोईन पाहिजे. तू लग्नाला नखर देऊन टाक. नाही दादा, मला प्रभाजी आवडले. प्रभा नाटकं नका करू. काय करताय? प्रभाजी प्रभाजी पप्पा, काय करताय? नका ना हो. कानाला किती गोड वाटलं म्हणून सांगू तुम्हाला. नाही तर आधीची बायको वासाडी. ये परबिया, ये परबिया, हे कालतोंडी अशी हाक मारायची. प्रभाजी. हा हा. आता मला असं वाटतं आम्ही दोघं पण समुद्राच्या मधोमध उभे आहोत आणि सगळीकडचं तुषार फक्त माझ्या अंगावर पडताय. प्रभाजी. जास्त मटकू नका. त्याच वेळेस समुद्रातून एखादा शार्क आला पाहिजे आणि त्याने ना तुमची फक्त चड्डी काढून नेली पाहिजे. तुम्हाला परत बाहेर येताच आलं नाही पाहिजे. हसू नका. वनिताजी ऐका ना. माझा बाप आहे हा, माझा बाप आहे, पण तरी सांगतो तुम्हाला लग्न करायची लायकी नाही याची. नका करू. अरे नाही नाही नाही, मला प्रभाजी आवडले. प्रभाजी. काय करताय तुम्ही? काय चालू आहे? पण एक मिनिट. प्रभाजी, जशा तुमच्या इच्छा अपेक्षा आहेत ना तशा माझ्या पण आहेत. त्या जर तुम्ही पूर्ण करणार असाल ना तरच मी तुमच्याशी लग्न करेन. काय इच्छा आहे सांग. माझं ना लहानपणापासून असं स्वप्न होतं की मी गोव्याला गेले ना की माझा नवरा ना असं 6 ॲप्स दाखवत फिरेल आणि गोव्याला बीचवर फिरताना सगळ्या बायकांना माझ्याकडे बघून जळतील. म्हणून तुम्ही ना जिमला जा प्लीज. अशी ना 6 ॲप्स पाहिजे लग्नापर्यंत प्लीज. या बात आहे पप्पा. काय इच्छा आहे त्यांची पूर्ण करा. उद्यापासून काय करू? मी तुमची एक्सरसाइज घेतो. आता दारू बिरू तंबाखू बिंबाखू सगळं बंद. सकाळी 3 तास जिम मारायचा, संध्याकाळी 3 तास जिम मारायची. म्हणजे 6 तास 6 तास रोज. रोज. अरे आयुष्यभरात ना 3 मिनिटं पण मी कधी व्यायाम केलेला नाही. पण करा ना. मला नाही जमणार. दुसरं काय असेल तर सांगा. मी बरं मग दुसरं माझा ना लहानपणापासूनचा एक मित्र आहे संतोष नावाचा. Oh my God. आम्ही ना लहानपणी ठरवलं होतं की मिळून एकत्र गोव्याला जाऊ. हो का? पण ना ते कधी शक्य नाही झालं. अरे देवा. मग आता आपण जाणार आहोत तेव्हा त्याला घेऊन जाऊया 3 जण. तिकडे? हा आपण मिळून मज्जा करूया. हा? हा आणि ना आपण ते लडाखला जाणार आहेत ना तिथे पण त्याला घेऊन जाऊया. त्याला? म्हणजे मी पुढे बसेन, तुम्ही मध्ये, तो मागे. आणि ना तो पण खूप प्रेमळ आहे. त्याच्या पण मनात खूप प्रेम साचले पण त्याला कधी प्लॅटफॉर्मच नाही मिळालं. नाही हे फार डेंजर आहे. मला नाही जमणार आहे. नाही, 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 पप्पा, द्या ना plan. नाही नको रोमांच नाही व्हायला नाही, लावलं. नाही, मला करा ना. नाही असं मी पूर्ण पाय करा पडतो. मला त्यांची नाही इच्छा. झेपणार खरं हा? सांगतो. नाही करा ना. नाही प्रभाजी आम्ही मस्करी करत होतो असं काही नाही. नाही. आणि तुमच्या ज्या इच्छा आहेत ना त्या सगळ्या सिनेमामध्येच होऊ शकतात. हा. खऱ्या आयुष्यात असं पॉसिबल नाहीये. सिनेमा आणि संसार याच्यात फरक असतो. बाकी प्रभाजी हा. मला आवडला तुम्ही. हो थँक्यू. मला ना ती बिकनीची संकल्पना खूपच आवडली. हो माय गॉड. बरं तुम्ही बुलेटवर त्या याच्यावर तुम्ही उलटी बसाल. इश्श बाई, तुम्ही पण. ती बुलेट चालवताना मला नको ते. तुम्हाला सांगतो माझ्या घट्ट मिठीत याल तुम्ही. फार मजा करू. एन्जॉय करू. एकदम कातिल नशिला रंगीला परफॉर्मन्स. आहा कहर.
यांच्या रोमॅन्सच्या कल्पना तुम्हाला कशा वाटल्या प्रसाददा? छान मोरे, अफलातून एनर्जी होती तुझी आणि अरुणची. आणि म्हणजे जुगलबंदी बघतोय की काय असा भास व्हावा इतपत एकमेकांवर तुम्ही आज पेटलेला होतात एकमेकांच्या बाबतीत. धमाल. वनिता फार मस्त, तिची चालत होतीस ना ज्या पद्धतीने, मस्त. श्याम्या, बापाची भाषा कुठली असो आपली तीच असणार. हा जो तुझा एक बाणा आहे ना तो मला आवडायला लागलाय. म्हणजे बाप तिकडं काय समजली वगैरे तरी तू गुच्चपटा पण मस्त मजा आली श्याम्या. म्हणजे वारंवार तू त्याला पप्पा म्हणत होतास म्हणून तो तुझा पप्पा हे आमच्या लक्षात येत होतं. अदरवाईज तुम्ही सेम दिसताय. म्हणजे ही कॉम्प्लिमेंट कुणाला आहे मला आता कळतच नाही. मोरे छान. मोरे तुमचा गुलाबीपणा दिवसेंदिवस बहरत चाललाय. पण छान. घरचे बघतात ना स्किट सगळी. शुभेच्छा सांगा माझ्या. सई, मला संकल्पना खूप आवडली. प्रोग्रेसिव्ह संकल्पना होती आणि मी हे खूप अभिमानानं म्हणते की वेन यू कम ऑन स्टेज यू ब्लडी ऑन द स्टेज. वने मस्त. अरुण दादा आउटस्टँडिंग. फार मस्त. मला फार मजा आली. मस्त. नमस्कार मंडळी. विनोदाच्या पंचपक्वान्नांचं ताट घेऊन तुम्हाला आनंद द्यायला पुन्हा एकदा आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्याचा ट्रिपल डोस. विनोदाची साखर पेरणी करायला सगळे हास्यरथी महारथी सज्ज आहेत. त्यांचं जंगी स्वागत करूया. कौतुकाच्या गोडव्यानं त्यांच्या सादरीकरणाची लज्जत वाढवणाऱ्या दर्दी हास्यरसिकांचंही स्वागत. टॅलेंटेड, गॉर्जियस आणि हास्य जत्रेची अन्नपूर्णा सोनाली कुलकर्णी. खट्याळ, मिश्किल आणि रुबाबदार प्रसाद ओक. मंडळी, आज आपल्या हास्य जत्रेत सहभागी झाली आहे. प्रदर्शनापूर्वीच आपल्या अनोख्या पोस्टर्स आणि स्टारकास्टमुळे चर्चेत असणाऱ्या वाळवी या सिनेमाची टीम. त्यांचं देखील टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया. सर्वप्रथम खऱ्या अर्थानं बहुरूपी असा सुपरस्टार सुबोध भावे. एव्हरग्रीन रोमॅन्टिक सुपरस्टार स्वप्नील जोशी. आपल्या अभिनयानं रसिकप्रिय झालेली अभिनेत्री अनिता दाते. मालिका चित्रपटांमधून रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणारी शिवानी सुर्वे. आणि सातत्यानं चाकोरी बाहेरचं सकस लेखन करणारी लेखिका, अभिनेत्री आणि निर्माती मधुगंधा कुलकर्णी. सगळ्यांचं कार्यक्रमात जंगी स्वागत. मंडळी, बायको नांदत नाही म्हणून पुन्हा एकदा नवऱ्यानं बसवली आहे बैठक. बघूया निदान या तरी बैठकीत काही निकाल लागतोय का ते. यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या हास्य जत्रेच्या इरसाल विनोदवीरांना. बघितलं का कसं बघते. बघितलं का आला का लगा शामराव तुमच्याकडे बघते बरं वाकून वाकून. काय तोंड केलेलं का बाळ बघते. काय बोलतय बाबू, काय बोलतय. आई आई बोलतोय. आई बोलतोय. नाही नाही आजी बोलतोय. आजी. नाही 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 काका म्हणते काका. नाही नाही मावशी बोलतोय. होय की नाही बाबू. ते पोरग पण रडायला लागलं ना. पण बाय ना असं काय पोरग आहे. हे पण बसाड्या आवाजातच रडते. अरे असं काय विचित्र कांदाने. थांबलं बघितलं राहील ना. राहिलं. अगं किती वेळा सांगितलं रिकामा पाळणा नाही हलवायचा म्हणून. अगं बाई चुकलं चुकलं चुकलं. पाळण्याचं कोण पाया पडतं का. कसं मंदड आहे. माहितीये मला. आज बघतोय का तिला मी.
ओ सासूबाई ज्याला बोलता येत नाही ना त्याच्या बोलण्याचे अर्थ काढताय तुम्ही आणि जो बोलण्यासाठी मरमर करतोय ना त्याला नुसतं बसवून ठेवलेलं आहे. ओ दादा, अरे ओ दादा माने, इथे का बाळासोबत खेळायला आले का तुम्ही? नाही बैठक ठरली आहे ना? अरे हो लगा ती बी आहे नाही का बरोबर. तेच आहे, सुरू करा ना. हा करा करा चला सुरू करा. काय विषय काय होता शामराव बैठकीचा? माझी बायको माझ्याकडे नांदत नाही. त्याच्या आईला लगा ती आहेच का अजून? हो. आला का 3 वर्ष झाली की त्याची बैठक घेऊन लगा सगळं मॅटर सलटावलं लगा. हो. मी स्वतः लगा चेतनाला पाठवून दिली होती तुमच्याकडे. हो. मग तुम्ही एसटी मध्ये बसवून दिलं होतं. हं, त्याच्यानंतर आम्ही निघालो हं. आणि सोनगिरी एसटी स्टँडवर एसटी थांबली बुवा. असं तर आईला भूक लागलेली होती. हं. आम्ही तिघ उतरलो आणि खात होतो बुवा थोडस काहीतरी. लगेच यांच्या आईला फोन आला. लगेच हो लगा. अगं तू गेली म्हणे, मला कसं मसं होतंय, अया. मला तर श्वासच घेता येत नाही. हिने खाणं अर्धवट सोडून दुसरी एसटी पकडून निघून गेली. आता यांना श्वास घेता येत नाहीये तर हिला कशाला बोलवलं? ही काय ऑक्सिजन सिलेंडर आहे जे यांच्या तोंडाला जाऊन लागेल? मला ऑफिसला जायचं होतं, गैरात दांड्या आला होता. म्हणून मी आणि माझी आई आम्ही गेलो आमच्या घरी. तिथून फोन केला तर दन दन गाण्याचे आवाज येत होते. काय सांगताय? हो नाचत होती काय? काय माहिती. बरं म्हटलं कधी येते? 2 दिवसात येते म्हणाली. आली का मग? कशाची डोंबल्याची आली. 1 दिवस 2 दिवस करता करता 2 महिन्यांनी उगवलं हे माकड. काय लगा? माकड बोलू नका. अरे माकडाचे तू माहेरच्या फांदीवर फुटकत राहता नेहमी, सासरी येतच नाही तिकडेच 1 नंबरच्या माहेरचे माकडे. हे बघा माकड बोलू नका मला बोलताय ऐकून घेतो म्हणून काय पण बोलायला लागले. माझ्या ताईला माकड नका म्हणू की ताईची. शांत बस. काय बाय काय का काय लगा केवढ्यानं भोंगा बसरत आहे. अंग काढलं लगा त्यानं. तिघीतलं कुणीतरी एकाच पट्टी खाली घ्या की कुणीतरी. असाच आवाज आहे आमचा तर काय. आणि दादा एकाच भोंग्याचं कनेक्शन तोडायला करा. थोडं वर खाली करा की वाई. हो दादा तुम्ही माझ्या कनेक्शन तोडताय ना. हो लगा तुमचं काय आहे? बोला हा. 2 महिन्यांनी आली हा. आणि आल्या आल्या बॅग ठेवल्या ठेवल्या नाटकं सुरू करून टाकली तिने. काय सांगताय? अगं बाई माझ्या तर अंग भलतं दुखतोय. आता तर पडल्या पडल्या मला झोपायचं लागेल. आणि झोपली डायरेक्ट. माझ्या बाजूला नुसता तार पडा. बरं हिचा प्रवासाचा सीन आहे ना 4 दिवस जात नाही. 9 किलोमीटरचा. हा बरं आमच्या ऑफिस मधले काही लोक ते अमेरिकेला जाऊन परत आले 1.5 दिवसात जॉईन झाले. त्यांचा जेट लॅग संपला पण हिचा एसटी लॅग संपतच नाही 4 दिवस. मुद्दाम करते का मी? मुद्दामच करते तो. मुद्दाम वकाऱ्या वाटतात मला एसटीत. असू द्या. वकाऱ्या करून करून आतड्या पिळवटतात माझ्या. शरीरातलं पाणी संपून जात आहे माझ्या. 4 दिवस लागणार नाही का? आहे नाही बाई नाही कळायचं त्यांना. अरे नका ना गदड्यासारखं रेकुरेसारखं सारखं. तर 4 दिवस झाले. मला वाटलं शीन संपला बा. संपला. खुश होतो मी. लगे परत यांच्या फोन आला. कुठं झाला होय? हो काय का लगा? म्हणे प्रिया बाळण झाली तू ये म्हणे. लगेच बॅग भरली निघाली. माझ्या तोंडाचा घास हिरवण्याला हो वाट लागली माझी. ह्या बाळासाठी आली हो इकडं? नाही हे मी पहिल्या बाळाचं सांगितलं. हे 3रं बाळ आहे. हिला सारखं बाळ होतं आणि इकडे येते. मग काय माझ्या बहिणीने बाळंत व्हायचंच नाही वय. अरे होऊ दे ना बाळण. अरे रडू नको बा. सारखं बोकलते बाळांच्या थप्प्या घालू दे तिला. काय बोलताय लगा? माझं काही म्हणणं नाहीये. नीट बोला अरे तुम्ही. काही नीट बोला. पण तू का सारखं सारखं तिच्या बाळांची आया बनून जाते इथे? जावय बापू बसा तुम्ही. काय बसा? बसा. काय आमच्या प्रियाला नाही अक्कल. तिला नाही बाळाला सांभाळता येत ना. बाळाला सांभाळता येत नाही. बाळाला जन्म बरा देता येतो. त्याला कुठं अक्कल लागती. काय बोलताय लगा तुम्ही की नाही? काय मग आम्ही तुम्हाला बाळ होतील मग कळलं.
कोणाला आणि तुम्हाला मग एकट्याने बाळ जन्माला घालता आलं असतं ना 5 बाळ जन्माला घातली असती आता. काय बोलताय ना शामराव? नवरा बायको दोघं लागतात ना बाळ जन्माला घालायला. म्हणजे काय विषय? काय एकटा नवराच घालतो जन्म. आपण काय चावडगत बोलताय का बायका बसले ती इथे? अरे याच्यात काय चावट आहे? नॅचरल आहे, नाही, सायन्स आहे. अहो. माझ्या म्हणतं सांगतोय मी, माझा शोध आहे का हा? अरे तुम्ही काय कडक बुंदी आहे गो? वाय जरा शांत व्हा की, कळतोय की तुमचा मुद्दा लक्षात आला नाही माझ्या. कळलं का? शांती घ्या तुम्ही वाईस. मामी तुमचं बी चुकतोय बरं का? प्रियाला तुम्ही तिच्या बाळाची काळजी स्वतःला घ्यायला लावा. चेतनाला पाठवून द्या बरं तिकडे. बरं बाई जा तू पाठवून द्या. घरी जा बाया. आम्ही बघून घेऊ आता काय करायचं तर बघू. तू जा बाया. अगं आहे काय बोलते आहे? कसं करणार तुम्ही दोघी? तुला झेपताय वय? ते पण खरंच आहे ना भाऊ. बोला. याच्या पहिल्या पोराचं सगळं मीच केलं. असं होय. पण आता जरा वजन वाढलंय ना. आता वाटलं? आता वागता येत नाही. काय आता बाळाला असं मालिश करा. हळू मांडीवर घेतलं ना मालिश कराय की असं तेल लावलं की बाळ सटक. असं धरता पण येत नाही ना मला. वागता येत. काय करू? चपळ आहे बाळ. 2 वेळा गेलं बाळ पुरीच्या पायपापर्यंत. बरं तिथं जाळी होती म्हणून, नाहीतर बाळ गेलं असतं वड्यात. गेलं असतं. तिच्याकडेच राहतंय बा. ए नको तू नको टेन्शन घेऊ. हा ताई आहे आपली आणि भाऊ. बाळाचं काय कमी करायचं असतं का हो? केवढं असतं. आंघोळी घाला, मालिश करा, लसी द्या, सगळं असतं. चाटण चाटवा सगळं चेतू करते. हिला चाटण पण नाही चाटवायला येत ना. त्याला काय अक्कल लागते? काय मोठी कला आहे का ती? 4 पैकी कुठलं तरी एक पोट घ्यायचं, बुचकाळायचं, जिभेवरून फिरवायचं, झालं. या ना सगळं सोपं वाटतं काय? बाळाचं तोंड कसं इथनं नाजूक असतं. नख लागलं तर केवढ्याला पडायचं सांगा तुम्ही. असं नाजूक हलक्या हातानं सगळं करायचं असतं ना. आमच्या चेतूचा हात एकदम नाजूक आणि हलका आहे. तुम्हाला नाही माहित. तिचा हात लागेल तेव्हा मला माहिती पडेल ना. हात तर लागू दे तिच्या मला. काहीतरी आपलं अजून नाही होय. तिच्या बाळाचंच करत बसणार आहे का? माझ्या बाळाची आठवण कोण आठवणार मग? माझ्या बाळ एकटं 35 वर्षाच्या बाळ एकटं झोपलेलं असतं. बघवत नाही. असं रातभर नुसता इथे तिथे हालत राहतो नुसता. उशी पारवली करून टाकतो रडून रडून बाळ माझं. जाऊ दे ना. इतका वेळ गप्प बसले होते. बघवत नाही त्रास होतो. रडू नको. माझं नशीबच तसं आहे ग. तू काय तब्येत खराब करते. दादा मस्त डबल बेड घेतला होता बरं. मोठा होता भाऊ थोडा. डबल बेड मोठाच असतो की हो. किंग साईज घेतला होता हो. एवढा वाटलं होतं लागेल बॉगर, पण सिंगल झोपावं लागतं त्याच्यावर. कोणीच नसतं बाजूला. कधी उभा झोपतो, कधी आडवा झोपतो. तेवढंच व्हेरिएशन. ही आहे ना, ही मला म्हणाली होती, मला अंगणात झोपायची सवय म्हणे, चांदण्या बघत झोपायची सवय. म्हणून हिच्यासाठी आहे ना ते पंखा आहे ना, पंखा त्याच्यामध्ये असा रेडियमचा चंद्र लावला होता. आजूबाजूला अशा चांदण्या लावल्या होत्या बा रेडियमच्या. घरात लाईट बंद केलं ना, त्या चांदण्या किकी किकी करून असता मला. कुठे आहे तुझी बायको, कुठे आहे तुझी बायको असं कर. त्यांना काय सांगू? माझी बायको बहिणीचं बाळणपण करायला गेली हे सांगू का हो? शामराव बसा तुम्ही शांत व्हा. काय शांत? कळते मला तुमचं दुखणं कळते. अरे काही झालं नाही हो. हो 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 अरे काय बायकांना हो हो शांत कळतंय दुखणं कळते हो. मामी तुमचं बी चुकतंय बरं का ह्याच्यात. काय आणि माझं चुकलं. आता पुरीचं लग्न झालंय म्हणलं, पोरगी त्यांची झाली की नाही, पाठवली पाहिजे की नाही?
हे एक भलतं बाखर बाळ आहे. बरोबर तिच्याकडे शांत होतं ते. अरे माझं अख्खं आयुष्य पडलेलं आहे ना. हो दादा, काय माझ्या समस्येचा काय उपाय सांगा ना हो. नाही तू टेन्शन घेऊ नका तुम्ही. काय एकच प्रॉब्लेम आहे ना, हा. ही बहिणीचं बाळणपण करायला येते एवढंच आहे ना. हा. मी सांगतो तुझ्या नवऱ्याला बेण्या बास्कर की म्हणावं आता 3 झाली की काय अकाल बिकाल आहे की नाही. नाही नाही, पण त्याचा काय संबंध हो? काही संबंध म्हणजे पोरग झालं नाही तर ही कशाला बोलला इकडे. अरे हे कशाला उलट सांगता हो. सरळ हिला सांगा ना की तू येऊन नांद म्हणून. आणि त्यांना सांगून फायदा नाहीये. ही तिकडे सासरी गेली नाही, पण 1.5 महिना सासरी जाते त्यांच्याकडे. तिकडे बी जाते हो. आहे का? भाऊजी मला सोडतच नाही. आमच्या ह्यांना ताईच्या हातची भरली वांगी लय आवडतात. होय. सारखे बाजारात जातात आणि वांगी घेऊन येतात. आणि मला बाई करताच येत नाही भरली वांगी. मग येड्या कांद्याची शिकना. सगळ्या ताईनेच करायचं का, तू कधी शिकणार मग? भरल्या वांग्यात काय असतं न कळण्यासारखं? 4 काप करायचा आणि मसाला भरायचा, ते तरी शिक. एकदा तुझ्या घरची वांगी भर म्हणजे मग येईल ही आमच्या घरी बटाटे सोलायला. बरोबर आहे त्यांचं, बरोबर आहे. चेतना काय अकाल आहे की नाही लागा. स्वतःच्या घरात वांग्याला खाप पाडत बसा की त्यात मसाला भरा की. हा इकडे काय यांच्याकडे तो 3 वर्ष झाली माया पोरगा रिकामा ताट वाटी घेऊन बसलाय, तर अन्नाचा कण नाही त्याच्या ताटात अजून. 3 वर्ष झाली. 3 वर्ष जेवलंच नाही होय. जेवणाचं नाही बोलत आहे हो मी. तुम्हाला सांगतो, असा बारी पाळणा घेतला होता. असं होय. त्याला असा कुळकुळा लावला होता मस्त. शेजारचे मांजर येऊन त्याच्यात बाळण झाली. हो मांजर पाळण्यात 6 पिल्ले वाढले तिचे त्या पाळण्यात. पण माझं काहीच नाही झालं. शेवटी तो पाळणा उचलून मी माळ्यावर ठेवून दिला. मला एकदा तो पाळणा खाली आणायचा आहे. एकदा. हो हो कळत तुमच्या घरी शिडी नाही का? माळ्यावर चढायचा प्रॉब्लेम नाहीये माझ्या. तो काय एकटाच पाळणा हलवत बसू का मी? त्याच्या आतमध्ये कोणीच नको का? अरे हिला पाठवा ना एकदा. हा येते येते. इथं नातेवाईक राहू देत बाजूला. येते आणि तुमचा पाळणा खाली काढून देते. अगं तू ये. तो पाळणा स्वतःहून उतरेल माळ्याहून. तू ये फक्त एकदाची. येते. बाळाचं बारसं झालं की येते. हा अरे बारशाचं काय वाटेल ते कारण सांगतात. ये रे भाऊ इकडे ये. कुर्र ज्ञानेश्वर झालं त्याचं बारसं. हा झालं. आणि एवढं नाही आता हे बाळ आहे ना मी घेऊन जातो. तू ये नाही तर मी बाळ घेऊन जातो. अगं मसाडे, मग त्याला तू सांभाळ ना. तुझ्या बहिणीला काय अडकवते? जावय बापू असं नका करू. हा. तुम्ही काय पोरं चोरणारे आहे तू? काही म्हणा मी घेऊन जातोय त्याला आता. नका हो, असं नका नेऊ जावई बापू. माझ्या दुधाची साय नका नेऊ हो. त्यापेक्षा हे दूध घेऊन जावा. या, आया. चल चल. चला, हे जावा. घे. इथं द्या. पाय ठेव, पाय ठेव. बाळ द्या आधी, बाळ द्या. तू चाल. चल. बॅग आणू की नको? मला बोलते सारखं. जा बॅग घेऊन ये जा. वरडते माझ्यावर. रडते बाळ बी सारखं. ठेवा इकडे त्याला. ठेवा. तू नको टेन्शन घेऊ. तू नको टेन्शन. येते. चल आता. तू बाया सांभाळून जावा. वर झालं रोज येता एवढं नका रडू. जावा जावा पडायची चला. हा हा झालं झालं. थोडे दिवस थांब. तुला 4-5 बाळा देतो मुके घ्यायला. चल जाऊ दे. चल. हस ना. चल. माझ्याकडे द्या बघू. काय कोणाला फोन लावला बघू बाबू थांबत नाहीये का? लवकर लवकर ये. आया, अरे काय डोक्याला ताप आहे? वा 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 जोरदार टाळ्या. कहर परफॉर्मन्स. प्रसादा. श्याम्या, मी जर आत्ता तुला मिठी मारली नाही तर माझा आवाज कायमचा बसाडा होईल. बोला ना. श्याम्या, आहा
क्या बात आहे, क्या बात आहे. म्हणजे एखाद्या मैफिलीमध्ये एखाद्याच गायकाचं गाणं तन्मयतेने ऐकावं ना, तसं तुझं काम आज तन्मयतेने पाहावं लागेल. थँक्यू वा थँक्यू वा थँक्यू वा 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 वा. इतक्या सिरियसली कॉमेडी स्किटमध्ये काम करणं हे फार डिफिकल्ट आहे आणि तू त्याच्यावर हुकमत मिळवलेली आहे श्याम्या. आजच्या परफॉर्मन्ससाठी तुला हॅट्स ऑफ आहे. थँक्यू प्रसाद थँक्यू. प्रिया फॅन्टास्टिक. इतकी माठ आणि इतकी निर्बुद्ध दिसतीयस तू की मला कमाल वाटते की इतकी गोड आणि इतकी इंटेलिजंट मुलगी इतकी निर्बुद्ध कशी वाटू शकते. क्या बात आहे, फॅन्टास्टिक. वा वा वा. चेतना, वनिता, ईशा, अफलातून, रोहित्या, क्या बात आहे, क्या बात आहे. वा वा वा, लाजवाब लाजवाब. वा 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 दादा. सोनाली ताई. वनिता, तुझ्या सांगण्यात म्हणजे तुझ्या कथाकथनात ना एक दृश्य आनंद देऊ शकतेस तू. म्हणजे तू जेव्हा सांगत होतीस की कंबर दुखते, वागता येत नाही, बाळाला मालिश करताना, तर मला जवळजवळ ती सटकलेली बाळं अशी आकाशात उडताना दिसली की तेल लावता लावता झुई बाळा गेलंय. आउटस्टँडिंग. फार मजा आली मित्रांनो, मस्त झालं स्किट. वा 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 ताई. अनिता, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? खूप छान वाटलं, खूप मजा आली. आणि गोस्वामी सर, ते बाळ फार छान आहे, फार कमाल आवाज आहे आणि तुम्ही खूप छान काम करतात आणि इतक्या एनर्जीने काम करतात, इतकी पॉझिटिव्हिटी आहे या सेटवरती. आणि तुमचं हे जे टीम स्पिरिट आहे त्याला तुम्हा सगळ्यांना सलाम, तुम्हा सगळ्यांना सलाम. कारण तुम्ही खूप छान पद्धतीने आम्हाला हसवताय आणि आम्हाला आनंदी ठेवण्याचं काम करताय. थँक्यू सो मच. अरे थँक्यू अनिता अँड थँक्यू टीम. कीप इट अप. मंडळी, मन फार चंचल असतं. जे करायचं नाही सांगितलं जातं त्याच्याच मागे धावतं. याच थिअरीची आता कारण मीमांसा होणार आहे, जी दाखवायला आपल्या समोर येत आहेत फिल्टरपणाचा बच्चन गौरव मोरे, कल्याणची चुलबुली शिवाली परब, दादरचा अमोल पालेकर, ओमकार राऊत आणि भांडूपचा शशी कपूर निखिल बने. हॅलो, मॅरेज काउन्सिलर हँडसम ओंकार राऊत स्पीकिंग. गपरे ओंक्या, आई बोलते. आई बोल. आई, काय झालं? अरे काल बघायला आलेल्या मुलीने पण नकार कळवला रे. शिवानी सुर्वेनेही नकार कळवला. ठीक आहे, ठीक आहे. ठीक आहे काय, तू स्वतः मॅरेज काउन्सिलर आहेस ना, तुला असा मुली नकार द्यायला लागला तर कसं व्हायचं रे ओंक्या? ठीक आहे गाई, जिकडे पिकतं तिकडे विकत नाही असं म्हणतात ना, ते हेच आहे. नको तू काळजी करूस, होईल काहीतरी. मी बघतो. मला सांग, तू जेवलीस का? हॅलो हॅलो, जेवलीस का? वर आई सुद्धा रिप्लाय देत नाहीये मला. सर, पुन्हा एक नकार. तू काय फेस रिडिंग करून आलायस? हा, शिकून आलायस फेस रिडिंग? सर, मला सवय झाली आता हळूहळू. मुद्द्याचं बोल. सवय झाली आहे. येस सर. गुड इव्हनिंग सर. गुड इव्हनिंग सर. सर, शेवटची अपॉइंटमेंट आहे. कपल बाहेर आले, पाठवून देऊ का? हा, दे आता. काय? येस सर. बे, कसा आहे कपल? हा, मुलगा मुलगी. मुलगी. लगेच पाठव. लगेच भांडतायत काय? भांडतायत थोडं. लगेच पाठव. बर. सुंदर. नमस्कार. बसा ना, बसा. प्लीज बसून घ्या तुम्ही. या हॅव अ सीट. सर प्लीज बसून घ्या. हा, नाव काय तुमचं? माझं नाव शिवाली. ओ, हॅलो एव्हरीवन, आय एम गौरव मोरे. हा, राहू दे. तर
शिवाली मॅडम आणि गौरवजी, काय मदत करू तुमची? पाठ खाजून देता का? हे साबण लावून द्या पाठीला, घ्या साबण लावून द्या. काय 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 काउन्सिलर आहात ना, दुसरी काय मदत करणार आहे? ओहो, स्मार्ट स्मार्ट. 2 वर्ष झाली आहेत सर आमच्या लग्नाला. म्हणजे ओंकारजी, येस येस. म्हणजे काही रसच राहिला नाहीये हो संसारात. रटाळ झालाय सगळं. आणि हा अनरोमॅन्टिक माणूस आहे, 1 नंबरचा अनरोमॅन्टिक. मी? हो तू. म्हणजे तुम्हाला सांगते, एकेकाळी आम्ही रात्रभर व्हिडिओ कॉलवर बोलत बसायचं आणि मी झोपून जायचे आणि मी सकाळी उठल्यावर हा मला गुड मॉर्निंग बोलून नंतर झोपायचा. वा. आणि आता मी बाजूला झोपलेली असते तर ते अदाशासारखं 10 मिनिटात नाही का थाळी संपवतात, ते रील्स बघत बसतो हा सोशल मीडियावर. तू रोमॅन्टिक? हा, तुम्हाला सांगतो, हिला बी जेव्हा बाईकवर घेऊन फिरायचो ना, तर नाकाने माझ्या मानेला गुदगुल्या करायची. मीला म्हटलं आपण लोणावळ्याला जाऊया का, तर म्हणायचं थोडं पुढं करत गोव्याला घेऊन जायची. आता निव्वळ काकूबाई झाली आहे, जरा घराच्या बाहेर घेऊन गेलं ना हिला मळमळतं. आम्ही परत घरी येतो. स्पाइसच राहिली ना आमच्या आयुष्यात. हो, स्पाइस राहिलं नाहीये त्याच्यामुळं. हो प्लीज गौरव, माझं नाव घेऊ नका. मला आवडतही नाही. प्लीज भांडू नका तुम्ही. टिश्यू घ्या. मला पण द्या. हे घ्या. मला तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे, काही काळजी करू नका. मला करेक्ट प्रॉब्लेम लक्षात आला. आणि पहिला म्हणजे तुमच्या दोघांकडे, म्हणजे तुम्हा कपलकडे बघितल्यावर पहिला प्रश्न डोक्यात येतो तो म्हणजे कसं. उभी राहा 1 मिनिट. म्हणजे आमच्याकडे बघू तुम्हाला असा कसा प्रश्न पडला कसं म्हणून? नाही, कसं म्हणजे एवढी सुंदर बायको असताना नवरा कंटाळू कसा शकतो असा प्रश्न. अच्छा. म्हणजे मी जर तुमच्या जागी असतो ना गौरवजी, तर मी यांना कुशीत घेऊन खिडकी बाहेरचा चंद्र दाखवला असता आणि हळूच त्यांच्या कपाळावर माझे ओठ ठेवले असते आणि तिकडे झोपून गेलो असतो. आणि सकाळी जेव्हा डोळे उघडल्यावर मला ही दिसली असती ना, तिच्या गालावरचे केस हळुवारपणे मागे करून एक हलकं चुंबन मी दिलं असतं. मी बोलताय ते बरोबर आहे, फक्त हिला इमॅजिन करून बोलू नका, माझी बायको आहे. ऑफकोर्स नाही. आय एम सो सॉरी. नाही, आय एम सो सॉरी. हा, मी कुठे होतो? माझे गालावरचे केस मागे करून चुंबन देत होता. तर बादल मधला बॉबी देओल काय बोलतेस? नाही, चिडू नका तुम्ही प्लीज. अरे काय उत्तर देतेस त्याला तू? अहो नाही, त्या मला सांगत होत्या ना मी कुठे होतो, तेवढाच आहे. एवढं काय. मला आत्ता तुमचा प्रॉब्लेम लक्षात आलेला आहे, काही काळजी करू नका. हे बघा, तोडणं काय लगेच होतं, एक सही केली तुम्ही मोकळे झालात, पण निभावणं, टिकवणं हे कठीण आहे. अहो सिंपल असतो, वीण असतो ना, तो असा दोन्ही बाजूने असा खेचायचा नसतो, दोघांनी मिळून अलगदपणे तो रफू करायचा असतो. बापरे, किती छान बोलता हो तुम्ही. नाही, मी गोष्टी छान करतो सुद्धा. आपले जेव्हा सिटिंग्स वाढतील तेव्हा तुमच्या लक्षात येईल. आपल्या सिटिंग्स मध्ये मी कुठं आहे? तुम्ही असणार ना. ते तुम्ही असणारच आहे. असं म्हणा ना, आपले सिटिंग्स आपल्या सिटिंग्स वाढतील तेव्हा. नाही, कसं आहे गौरवजी, मी तुम्हाला उदाहरण देतो. एक बघा, आता एक बाळ आहे, लहान बाळ आहे, त्याचे वडील त्याला जत्रेत घेऊन जातात. तो खुळखुळा बघतो, होय मला खुळखुळा पाहिजे, हट्ट करतो, रडारड करतो. मग शेवटी त्याला वडील तो खुळखुळा देतात. बाळ 2-3 दिवस त्या खुळखुळ्याबरोबर खूप खेळतं, खूप मज्जा करतं आणि काही दिवसांनी त्याला त्याचा कंटाळा येतो आणि तो खुळखुळा टाकून देतो. सेम असंच झालंय तुमचं. खुळखुळा आता जुना झालेला आहे. लक्षात घ्या गौरवजी. तुम्ही जे बोलताय ते ऐकता स्वतः? काय बोलताय ते? खुळखुळा जुना काय बोलताय तुम्ही यार? अहो तुम्ही उदाहरणात अडकू नका गौरवजी, तुम्ही पर्सनली नका घेऊ. बरं ठीक आहे, सोडा. मी ह्यांचं सांगतो की तुम्ही बागेत जाता, बागेत गेल्यावर तुम्हाला गुलाब दिसतं. हा, गुलाब दिसल्यावर तुम्ही ते जबरदस्तीने तोडता, पण त्याची काळजी घेता, त्याला पाणी घालता नाही. त्याला तसं काही करत नाही म्हणून ते सुकतं आणि सुकलेल्या गुलाबाचं आपण काय करतो, आपण ते फेकतो. 1 मिनिट, हिला उदाहरण देताना गुलाबाचं आणि मला खुळखुळ्याचं. पण तुम्ही उदाहरणात नका अडकू. मी देताय तुम्ही त्याची उदाहरणं. मला जे म्हणायचंय ते लक्षात घ्या. मुळात असं तोडायचं नसतंच गुलाब कधी. जबरदस्ती त्याला कुंडीत राहू द्या, त्याला त्याचं पालन पोषण करा, त्याच्याकडे एकटक बघत राहा. कळलं का? हा, मग दुसरा येईल गुलाब तोडून घेऊन जाईल, आपल्याला काय मिळणार? काटा. मिळू दे काटा. काटा मिळालाच पाहिजे.
मुळात तुम्ही लक्षात घ्या, आपल्याला लक्षात आलं पाहिजे की आपल्या हातात जो गुलाब आहे ते आपल्याला शोभून दिसतोय का. गुलाबाला नाही कळत, गुलाबाला काहीही कळत नाही आपण कोणाच्या हातात जाणार किंवा कोणाच्या हातात नाही जाणार. कळतं का शिवालीजी? नाही कळत, या नाही कळत गुलाबाला की आपण कोणाच्या हातात गेलोय म्हणून. प्लीज प्लीज रडू नका, रडू नका, रडू नका. हे माझं पण हीच अवस्था झाली आहे. ठेव तिकडं. हरकत नाही. मला हा जो हलका पॉझिटिव्हनेस दिसला बघा यांच्यात आता, हाच हवा होता. जवळ नाहीचा, जवळ नाहीचा, आता लक्षात ठेव. हा जपून ठेवा, हा पॉझिटिव्हनेस जपून ठेवा. मला हाच हवा आहे. म्हणजे अहो तुम्हाला कळत नाहीये का? म्हणजे हे बघा, बाळ आता तो खुळखुळा दिलेला बाळ, खुळखुळा त्यांनी फेकून दिलाय. आता त्या खुळखुळ्या बरोबर जर दुसरं बाळ खेळायला लागलं तर आपल्या जुन्या बाळाला राग येतो. त्याला त्या खुळखुळ्याबद्दलचं प्रेम अजून वाढतं. असंच आपल्या माणसांचं आहे ना. आपल्या बायकोवर कोण दुसरं तारीफ करत असेल, लगेच पुरुषाला राग येणार, लगेच त्याला प्रेम असं उफाळून येणार. कळतंय का? नाही, पण ओंकारची पॉझिटिव्हनेसमुळे अनेक संसार उद्ध्वस्त होताना बघितले. आय नो पण मी एक ट्रिक करूया. म्हणजे? माझ्यावर विश्वास आहे. आपण एक ट्रिक करूया. मला जे शिवालीजींबद्दल 4-5 ज्या काही चांगल्या गोष्टी आवडल्या त्या मी सांगतो, मग बघूया काय होतंय. प्रॅक्टिकल करूया ना. चालेल, हा चालेल. नाही शिवालीजी, तुम्ही किती सुंदर आहात. किती सुंदर आहात. म्हणजे सुंदर हा शब्द पण जस्टिफाय करत नाहीये तुमचं सौंदर्य. मला खरं तर तुम्हाला चिकणी मी मोबाईल फेकी ना म्हणायचं आहे, पण मी म्हणणार नाही. कारण चिकणी म्हणून मला तुमच्या सौंदर्याला उथळ नाही करायचं. तुमचं सौंदर्य म्हणजे असं स्वाभाविक सहज सौंदर्य आहे. म्हणजे असं कष्टच नाही आहे. तो ऊपर वाले ने मतलब बहुत समय लेके आपको बनाया है शिवाली जी. अरे जहां नजर जाए वहां दिल आ जाता है. हे डोळे नाही आहेत, हा एक निळाशार समुद्र आहे ज्यात मला उडी मारून नखशिखांत भिजावंसं वाटतंय. हिसाबात राहा भाई. गौरव, काउन्सिलर आहेत ते आपले. ये चाहिए. काउन्सिलर आहेत ते. तर तू डोळ्यामध्ये उडी मारायची आहे. नका तुम्ही भांडू नका. फुर्सत से बनाने वाले ने. मला हेच हवंय. हा पॉझिटिव्हनेस बाहेर आला पाहिजे. बाहेर आला पाहिजे. अरे मी 4 वाक्य काय बोललो ते बघा, किती पॉझिटिव्ह झाले. मी तुमचा हात हातात घेतला ना, मग तर बघा. काय हात हातात घेत घ्या, दोन्ही घ्या. अरे काय हो, काय हात आहे. हो हे हा काय हात आहे. हा त्याला मुलायम हातांवर रेशमाच्या मुलायम धागांनी मोर काढावासा वाटतोय. एवढा सुंदर हात आहे हो तुमचा. हात सोड. मी ना तुझ्या मखमली जागेवर चापकाने 2 बदकं काढी ना. तुम्ही शांत व्हा. तू चालताना लोकांना असं वाटतं की राजहंस येतोय म्हणून. लक्षात ठेव. तुम्ही शांत व्हा ना. शांत नको. तू माझ्या बायकोचा हात जर धरलास तर लक्षात ठेवा भाई. बापरे ओंकारजी, लक्षात ठेव तू. मी कॉलेज नंतर आता बघते गौरवला इतका पॉझिटिव्ह. हो की नाही? हो की नाही? ओंकी जी, हैंडसम ओंकी जी, अगर आप मुझे बाहों में ले लोगे तो. अरे यार बहुत मजा. अरे मी तुला मारून टाकेन ना. गौरवजी हा तुला काय तिकडे जायचं का? अगं अहो ऐका हे प्लॅन्ड आहे सगळं. हीच तर तुमची परीक्षा आहे ना. कसली परीक्षा ही? एकच मिनिटं थांबा. ही परीक्षा. तुम्ही बसा इथे. तू बस घेत. नाही बसा ना. तुम्ही बसा, मी सांगतो. शिवालीजी, विल यू डान्स विथ मी? येस ऑफ कोर्स. येस म्युझिक. घरी चल. मला जोराचं प्रेम आलं. घरी चल. असं करू नका. नाही मला जोराचं प्रेम आलं. तू घरी चल. नाही चल घरी. एक मिनिट. हे काय ही हा मिठा मारतोय. लांब राहतो बाबा. अहो लांब नाही ही प्रोसेस आहे ना. ही कसली प्रोसेस आहे बे? तुम्ही काय एवढे चिडताय? घाबरत तुमच्या प्रेमाच्या विजलेल्या शेकोटीवर मी फक्त फुंकर मारतोय, बाकी काही करत नाहीये. त्या शेकोटीचं लाकूड चड्डी टाकून तुझ्या. कळलं काय? हा नाग्या. गौरव पुरे झालाय. तू का बस. गौरव ते आपली मदत करतात. काउन्सिलर मदत आहेत करतात. हा शेकोटी माझी ऊप तू घेतोयस. अहो तसं नाहीये गौरव, गौरवजी, ते आपली खरं. मदत करतात. अरे पण मला एकट्याला चिलीज पिरवतोय. तुला पण व्हायला पाहिजे ना यार. हा? बरं मला पण डान्स करायचा आहे. तुम्हाला हिला जेलस फील होईल. एकच मिनिट. आता मी पण करतो डान्स. मला चालणार आहे. तुला चालणार आहे. मला चालणार. अरे
येशील तू असा माझा ए डान्स बाबा बघून? आत ये तू आत ये लवकर. मला पण डान्स करायचा होता. हो बस. हो 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 नाही. हे तुम्हाला डान्स करायचा आहे ना? हा मला या. पण डान्स करायचा आहे. येस सर. हा बने बने नाच नाच नाच. काय कोणाबरोबर? हा नाचेल ना तो. हा कुठला डान्स आहे? अरे ह्याला आणि मला बघून कोण जेलस फील करणार आहे मी यार? झाले. तू झालीस? मी झाले की हा डान्स मला का नाही येते यार. मॅडम डोंट वरी, तुम्ही टेन्शन घेऊ नका मॅडम. 7 ते 9 मी डान्स क्लास पण घेतो मॅडम. अय्या. एक काम करा, माझं हे कार्ड घ्या, तुम्ही 9:30 वाजता या. 7 ते 9 क्लास आहे ना, 9:30 कशाला? नाही ते सगळ्यांमध्ये कॉन्शियस होतील ना, मी वेगळी बॅच घेईन त्यांची. ही कुठली पद्धत आहे यार? नाही जेलस फील व्हायला पाहिजे. ही कुठली पद्धत आहे? अहो पण बरोबर बोलतोय तो. कसं आहे, मेन्स आणि वुमन सायकोलॉजी वेगवेगळी असते ना. कसली? पुरुषांचं कसं असतं, बायकांचं कौतुक केलं की पुरुषांना राग येतो, जेलस फील होतं. बायकांचं तसं नाहीये, बायकांचं उलट आहे. पुरुषाबद्दल म्हणजे त्यांच्या नवऱ्याबद्दल वाईट बोललं ना की त्यांना जरा फील होतं, जेलस फील होतं आणि मग प्रेम वाढतं. येस सर येस, करेक्ट. माझ्याबद्दल झालं असं. म्हणजे मला नाकेवरच्या पोरांनी खूप मारलं एकदा. तुडवला. त्याच्यानंतर माझी गर्लफ्रेंड माझ्याबरोबर खूप चांगलं वागायला लागली, जास्त प्रेम करायला लागली. वर्क होतंय. नाही नाही आपण हे वर्क करूया. बने आपण खोटं खोटं का होईना गौरवजींबद्दल वाईट बोलूया. सर यांच्याबद्दल चांगलं बोलणार का काय? चेहरा बघितला की कुकर फेकून मारावासा वाटतो. नाही खरंय खरंय. नाही एवढा सुमार चेहरा आहे ना, एवढा सुमार चेहरा आहे. साधं रिक्षावाला पण नाही म्हणत, म्हणजे रिक्षावालाही नाही म्हणेल याला, एवढा सुमार चेहरा आहे. खरं तुला माहिती आहे, वडापावच्या गाडीवर ते शिळेपाव घेतात आणि म्हणजे उरलेले शिळेपाव उद्यासाठी चटणी बनवतात. तसं आहे, देवानी चांगली चांगली माणसं बनवली, उरलेले जे अवयव होते ना त्यांनी याला बनवलेलं आहे. खरंय सर, हे असे चेहरे आणि प्लॅस्टिकची पिशवी यांच्यावर बंदी आणली माझी मुंबई. पहिलं खरंच बंदी आणा आधी. खरं बंद करा. त्या भिकाऱ्यानं गप्पा किती बोलताय मला? तुमच्या बापाचं खातो का मी? एवढं बोलाल मला? अहो नाही नाही बस या प्रेमाने चल घरी. मला घरी जायचंय. ऐका त्या जेलस होताय. थांबा जरा. जेलस होताय? तुम्ही जेलस होताय ना शिवालीजी? नाही. सर मी तुम्हाला सांगतो सर, ऐका, माझं जर ह्याच्यासोबत लग्न झालं असतं ना तर हनीमूनच्या दिवशी मी दूध प्यायला असतो आणि ग्लासाच्या घशात टाकून याला मारला असता. खरं तर मला हे सुचलं नाही. सुहागराच्या रात्री नाही सुचलं. अरे पण तुझ्या बरोबर मी लग्न का करू? जाऊ दे ना. जेवढं प्रेम होतं ना ते सगळं संपलंय. मला नाही राहायचं अबे काय केलंस बे तू? जरासं उलट झालेलं उलट नाही धागा, तू मुद्दाम उलट केलंय. तुझा डोळा माझ्या बायकोवरती भिकारी आहे. मला सरळ करून ते सगळं परत आहे तुझं. आपण काहीतरी करू. आपण काहीतरी करू ना. आपण काहीतरी करू. आपण बघूया काय आपण. मला नाही करायचं याच्याशी. कसा दिसतो आम्हाला नकोय. शिवालीजी असं कसा दिसतो म्हणजे? मोबाईल दाखव रे बघू दे मला कसा दिसतो म्हणून. एवढं ओरडशील? हा बे शिवालीजी असं नका करू. जाऊया ना घरी. ऐका असं करू नका. आपण समजूया ना त्यांना. अरे काय समजशील तू आता? नाग्या झालं ते संपलं ना. आता काय समजून राहिलं? थोडं ओंकीवर ओरडू नको. हँडसम. हँडसम ओंकीवर ओरडू नको. तू याच्या बाजूने बोलतेस? शट अप. चलो ओंकी, कहीं दूर जाते हैं आसमान के छाव के नीचे, आणि माझं काय मग? जहाँ पे ऐसे लोफर लोग ना हो. शिवा, अगं शिवा पण आपलं खरं आहे. बघून घे. शिवा थांब रे, काउन्सिलर. काय जात आहेत? खरं तर तुमचा चेहरा बघायचा नाही सर, पण ठीक आहे, ते जाता जाऊ दे सर. मी तुम्हाला सांगतो, मी डान्स शिकतो सर. माझावाला 1 नंबर डान्स आहे सर. अरे कुठली क्रिएटिव्हिटी आहे? 12 मिनिटात कोणी येतं माझी बायको गर्लफ्रेंड घेऊन जाते. तुमची क्रिएटिव्हिटी आहे? वा वा वा, गौरवचा नवा अपमान सत्र कमाल होता. हिलेरियस परफॉर्मन्स. वा, तुम्हाला कसं वाटलं हे अपमान सत्र? शिवा, त्याला म्हणता आलं नाही पण मी म्हणतो चिकणी दिसतेस. आणि चिकणा परफॉर्मन्स पण. थँक्यू दादा. गौऱ्या, स्क्रिप्टमध्ये काउन्सिलर असं होतं का समुपदेशक असं होतं? तुला म्हणता येत नाही म्हणून काउन्सिलर केलं. काउन्सिलर होतं. दादा काउन्सिलर होतं ते मी बोलणार पण नव्हतं. वा वा, मजा आली पण. बहारदार, व्हेरी नाईस, खूप एन्जॉय केलं. सोनाली ताई सुपर्ब. बने तुला बटण होतं. तुझं बटण असं काहीतरी दाबल्यावर तू असा जो उसळी मारून उडालास आणि नाचायला लागलास. सॉलिड धमाल आली. आणि काहीच कारण नसताना सरांच्या समोर नाच म्हणल्यावर का नाचायला लागला? त्या कामावर आहेस का तू? नाच म्हणल्यावर तू नाचायला लागलास ना.
बरं ओमकार, स्वतःचं लग्न न होऊ नये ज्या कन्व्हिक्शननी तू दुसऱ्यांचं लग्न जमवायला बघत होतास, फार मजा आणलीस, मस्त परफॉर्मन्स झाला. मधुताई, तुला कसा वाटला हा परफॉर्मन्स? हा परफॉर्मन्स खूपच ब्रिलियंट होता आणि मला असं म्हणावंसं वाटतं की बने हा हास्य जत्रेतला प्रभुदेवा आहे. आणि हे तर सगळे एकापेक्षा एक मोठे शिलेदार आहेत विनोदाचे आणि सगळ्या महाराष्ट्राला तुम्ही हसवता. आणि मला एक वाक्य नेहमी असं वाटतं, लेखक म्हणून पण आणि मेकर म्हणून पण, कंटिन्युअसली जोकिंग इज नॉट अ जोक. आणि त्या विनोदी लेखनाला एका पायरीच्या पुढे नेणं कलाकार म्हणून हे खूप मोठं काम असतं, जे तुम्ही सगळे मिळून करता आहात. दोन्ही सचिन सरांचं खूप कौतुक आहे ह्याच्यामध्ये. जितकं त्यांना अप्रिशिएट करावं तितकं कमी आहे, कारण अख्ख्या महाराष्ट्राला कंटिन्युअसली सेन्सिबल विनोदाने हसवत ठेवणं हे खूप मोठं काम आहे. आणि हे काम आपल्या तमाम महाराष्ट्राच्या प्रेक्षकांसाठी तुम्ही सगळे मिळून करतात आणि सगळेच म्हणजे तुम्ही सगळे अप्रतिम काम करता. थँक्यू मधुताई. थँक्यू. मंडळी, एका नव्या दमाच्या अभिनेत्याची मुलाखत घेण्यासाठी चॅनलची टीम पोचली आहे त्याच्या गावात. बघूया त्याचे जुने सहकारी त्याचं नव्यानं कसं प्रमोशन करतायत ते. त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया आपल्या अतरंगी जत्रेकरांना. नमस्कार मित्रांनो, कसे आहात? मी प्रिया तुमच्या लाडक्या कार्यक्रमात स्वागत करते, ज्याचं नाव आहे जाऊया कलाकाराच्या गावा. वा 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 वा. आज आपल्या सोबत आहेत हास्य जत्रेचे निरागस विनोदाचे बादशाह पृथ्वी प्रताप. हाय हाय हाय. हॅलो. कमाल, क्या बात आहे. आपल्या इथेच एक लेटर बॉक्स आहे, टपाल पेटी आहे. काय म्हणणं आहे तुमच्या नवीन मालिकेबद्दल पृथ्वी प्रताप? मला फारच आनंद होतोय, कारण आता सोनी मराठीवर माझी ऑलरेडी एक मालिका सुरू आहे, महाराष्ट्राची हास्य जत्रा. आणि आता एक माझी नवीन मालिका येऊ घातली आहे, जिचं नाव आहे पोस्ट ऑफिस उघडे. खरं तर मला आनंद या गोष्टीचा होतोय की मी या दोनही मालिकांचं शूटिंग सायमल्टेनियसली करतो. आणि इथे गावात आपण आलेलो आहोत. या आपल्या तुमच्या चॅनलचा जो सेगमेंट आहे, जाऊया अभिनेत्याच्या गावा, कलाकारांच्या गावा. येस. आणि या गावात आल्या आल्या पहिली गोष्ट काय दिसली तर हे लेटर बॉक्स. वा वा वा. फारच भरून आलेलं आहे, कारण या गावाने खूप गोष्टी दिलेल्या आहेत मला. इथले माझे सगळे जुने सहकलाकार, माझे मित्र, त्या सगळ्यांनी खूप शिकवलंय मला. मला माहिती आहे आता हा जो पार आहे ना, या पारावरती आम्ही खरं तर खूप तालमी केलेल्या आहेत. पारावरती इथे तुम्ही बघू शकता, इथे ओपन तालमी करायचो आम्ही, कारण स्वतःची खोली. सावत्या कोण? सावत्या सावत्या कोण? ए सावत्या मी म्हणत होतो ना, माझे सगळे मित्र चिकन दिसायला लागलेलं पोरग. चिकना गरम पेशल मध्ये चहा बनवर यार काय बरं वाटलं. मी म्हणत होतो ना आता, मी जे सांगत होतो की माझे सहकलाकार, माझे मित्र, आम्ही इथे तालीम करायचो, हेच ते सगळे माझे मित्र. हा सावत्या उत्तम अभिनेता आहे. म्हणजे आम्ही एकत्र फार आधीपासून गावच्या जत्रेमध्ये जी नाटकं होतात त्याच्यात काम केलेलं आहे. ही स्वतः नवा एक कमालीची ऍक्ट्रेस आहे. रमेश माझा खूप जवळचा मित्र आणि उत्तम लेखक दिग्दर्शक. आम्ही सगळ्यांनी मिळून ना जत्रेच्या नाटकांमध्ये धमाल केलेली आहे. बरं, दत्त्याची खास ओळख अशी की तो सगळंच सांभाळतो, प्रोडक्शन पासून अभिनयापर्यंत सगळं, म्हणजे सगळं सांभाळतो. भारी आहे एकदम. त्यामुळे हे खरंच. कोण शूटिंग मारतोय इकडं? अरे दादा अरुण दादा अरे अरुण दादा शूटिंग चाललंय म्हणलं. अल्लय मार कसायच बाबा. एकदम व्यवस्थित अरुण दादा. तुम्ही कसे आहात? मी मस्त. हे आमचे अरुण दादा. म्हणजे सिनियर नट इथले गावातले असं? नाही 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 नाही, म्हणजे त्यांचा आणि या फील्डचा तसा काही संबंध नाही. त्यांना अभिनयाचा काही गंध नाही. पण आमच्या तालमींमध्ये अत्यंत महत्वाचा माणूस म्हणजे अरुण कदम. तालमीचा हॉल उघडून देण्यापासून कलाकारांना चहा देण्यापर्यंत सगळी कामं अरुण दादा करायची. काही उगाच काही सांग. नाही महत्वाचा माणूस, फार खरंय. अतिशय गोड गावकऱ्यांना आपण भेटलेलो आहोत आता, आणि आपण अरुण सरांना विचारूयात की तुमच्या गावातला एक
तुमच्या आसपास बागडणारा मुलगा आज मोठा सुपरस्टार झालाय, तर काय वाटतं त्याच्या टॅलेंट बद्दल तुम्हाला? नाही म्हणजे कौतुक आहे पोराचं. नाही म्हणजे मेहनत आहे. हा पण तुम्हाला सांगतो आमच्या इकडे ज्यांनी रिहर्सल केली का नाही ते सगळे स्टार आहेत बघा. खरंय विषयच नाही हो, विषयच नाही लागा. आपलं पोरग आहे हो, अभिमानच वाटणार की आपल्याला. लय भारी वाटलं, खरंच भारी वाटलं. फारच प्रेम उतू चाललेला आहे. तुम्हाला खरं सांगू का, ह्याला मी जेव्हा टीव्ही बघतोय की नाही, त्या मालिकेत जेव्हा काम करतोय असलं भारी वाटतंय की नाही. म्हणजे आमचा इकडचा गावचा जो पृथ्वी प्रताप आहे तो तिथं हास्य जत्रेत जाऊन लिंबू सारखा चमकतोय. आमचा लिंबूच आहे. पृथ्वी प्रताप यांना टोपण नाव आहे लिंबू. क्या बात, क्या बात. नाही टोपण नाव नाही. मग तुम्हाला सांगतो हे पोरगा आहे का नाही हेसनी नाटकात कोण घेतच नव्हतं. म्हणजे अभिनयाची लयच बोंब होती. म्हणजे तुम्हाला सांगतो अगदीच काय नाही तर मग असं छोट रोल करायचा. म्हणजे चहा द्यायचा, पत्र आणायचा, हे छोटे रोल करायचा. पण ह्यो आहे का नाही ह्यो सावत्या हा तो मोठा रोल करायचा. म्हणून याला आम्ही सगळे कच्चा लिंबू करत छोटे म्हणजे गावच्या जत्रेतला कच्चा लिंबू आज झालाय हास्य जत्रेतला संत्र. नाही मित्रांनो, नाही अगदीच नाही. खरं तर अगदीच असं नाहीये. हा म्हणजे आता गमतीने फार लिंबू वगैरे म्हणतात, पण मी केलेली आहेत मोठी पात्र. दादा तुम्हाला आठवतंय का मी नल दमयंतीमध्ये नल करायचो. अरे एक डाव ह्यानी नल केला होता, पण कधी ह्यो आजारी पडला होता ना तेव्हा केला. पण तुम्ही एकदा आहे ना ह्याचा नल बघा आणि ह्याचा नल बघा. ओरिजिनल आहे बघा. हे ओरिजिनल आहे. म्हणजे मारून नेले, म्हणजे वेळ मारून नेले बघा. पण हे माणूस आहे ना एक नंबर. हे ओरिजिनल आहे. वा वा. म्हणजे आजचा विनोदाचा सुपरस्टार एकेकाळी होता वेळ मारून नेणारा नट. नाही अगदी असं नाहीये. वेळ मारून नेणारा नट नाही, मी खरं तर वेळ तारून नेणारा नट होता. पण एकेकाळी होता वेळ मारून नेणारा नका करू ते. मी खरंच वेळ तारून नेणारा नट होतो. मी काय तेव्हा मी केल्या छोट्या मोठ्या भूमिका, पण त्यानंतर मी मुंबईला गेलो, शास्त्रोक्त पद्धतीने शिक्षण घेतलं, वर्कशॉप्स केले, वेगवेगळ्या एकांकिका स्पर्धा केल्या. पुरुषोत्तम, सवाई यासारख्या एकांकिका स्पर्धांमध्ये मी अभिनेत्याचं पारितोषिक पटकावलं. आणि त्याच्यानंतर हा लिंबू संत्र झालेला. मॅडम कच्चा लिंबू ते लिंबू पिकणं ते इडलिंबू ते संत्र हा प्रवास तुमचा आपण आता गावकऱ्यांकडनं ऐकूयात. काय म्हणत होतात तुम्ही? मॅडम ह्याच्या मेहनीतर आपण शंका नको घेऊया. म्हणजे त्यानं भारीच केलंय, त्यात काही वादच नाहीये. पण खरं झंझावत कुठे माहितीये? तिकडून खरं माणूस त्यो. म्हणजे असे 100 गुंड आले ना तर त्यातला एक तयार होतो. म्हणजे हे जर वादळ असेल ना ही फुसकी आहे. म्हणजे आज विनोदाचं वादळ असणारा पृथ्वी प्रताप एकेकाळी होता उचकी. आणि तुम्हाला सांगतोय मॅडम, हे दोघं आहेत की नाही नम आणि ह्यो स्टेजवर गेले ना आगच लावतात. म्हणजे पेट्रोल माचीस. बापाने काढली होती तुझी अशी आग. सरकशीत काय आगीचे गोळे फेकला होतास करतोय. मॅडम खरं तर त्या दोघांचा इंटरव्ह्यू घेतला पाहिजे आपण, यांचं नाही घेतला काय घेतला पाहिजे म्हणजे एक माझ्या गावी आला ना तुम्ही, मग माझा इंटरव्ह्यू घ्या, त्या दोघांचा काय इंटरव्ह्यू घ्यायचा. एक काम करा ह्या दोघांचं तुम्ही शूट मारा. काय शूट मारणार आहे? बघूया आपण पृथ्वी प्रताप यांच्या कलाकारांचा एक छोटासा परफॉर्मन्स. अरे माझी मुलाखत आहे. हरकत नाही सर, थांबा थोडा वेळ. करू का? बसा तुम्ही आडी बसून घ्या. बसा तिथं मागे. दादा बसा मागे. तुम्हाला नाही आम्हाला माहिती गरज नाही. करू का मग? आमच्या नाटकातला आहे म्हणजे ते. बघा म्हणजे आता ए शीतले अगं ए शीतले, अगं काशी मला जाती सोडून, मला जावं लागल तिथं. अगं नको की ग जाऊस मला सोडून. माझा पप्पा तिथं बसलाय मला
मला जायला लागल. ए शिकले अगं चल की पण माझी वाट बघतोय तिकडं. ए टिटवे एका झनाट्यात दाखवीन तुला बाहेर ससाना. नको नको. एक नंबर एक नंबर. कमाल कमाल कमाल. मग तुम्हाला सांगतो मला ह्यातलं काय बी कळत नाही, पण हे सोनं आहे एक हे नंबर. हे सोनं आहेच. आणि मला हे प्रेक्षकांना सांगायला आवडेल की हे पृथ्वी प्रताप यांचं शंकर्या शितली मला स्किट आता यांनी केलेलं आहे. आपण आता शंकर्या शितली बघितली आणि शिवली सुद्धा बघितलेली आहे. मॅडम काय बोलताय? स्किट आहे होय? स्किट नाही हे नाटक आहे. नाटक आहे? आमच्या जत्रेतलं फेमस पंचक्रोशीत फेमस आहे नाटक आमचं. खरंय, खरंय. शंकरानं पटावली शितली. मी शंकराचा रोल करतोय. मी शितली. ही शितली आहे आणि ही आमच्यात स्त्री पार्टी करते. शिवली आहे. शिवली आहे. शिवली आहे. हो, हो, हो. शिवलीचा रोल. पण ऍक्च्युली ती सिरीज इकडनं सुरुवात झालेली आहे. तेच आहे ना, ह्यानं काय केलं का नाही, माझं जे कॅरेक्टर आहे नाही शंकराचं, ह्यानं डिट्टो हाय तसं तिकडे केलंय आणि तिकडं ते फेमस झालंय. फेमस केला तू याचं कॅरेक्टर. खरंच तर तुम्हाला खरं सांगतो नाही, ही पृथ्वी काय नाही, हे मला हाय तसं कॉपी करतंय तर सेम टू सेम करतंय. पृथ्वी प्रताप यांनी केली कॉपी. जनता करेल का यांना माफी? सांगा या गुन्ह्याला मिळेल का माफी? कशाला मरायला करते कशाला करते? बोला सर, उत्तर द्या. नाही, तुमच्यावरती आरोप झालेले आहेत. तसलं काही नाहीये यार, मी नाही केली त्याची कॉपी. कर दे रे कर सांग त्याला. अरे कर की तू. पण मी नाहीच केली ना खरंय, सावल्या. खरंय. मला आनंदच वाटणार आहे की माझी सेम टू सेम कॉपी करते ती बी भारी. कर कर मी कर राजा. अरे करतच नाही तर मी करतोय मी करतच नाही. कशाला मारायला जाऊन मी तिकडे ए शेतले ती एक मरते शिकली येते मधनं शंकर्या काय करते? अरे बाप भारी वाटते नवीन सांग केला का. अरे बघ मला मान्य आहे, हे मी मान्य करतो हा, की बाबा एकदा क्रिएटिव्ह टीमला मी असं बोलता बोलता म्हणालो होतो की बाबा आमच्या गावच्या जत्रेत एक नाटक होतं शंकरा शितलीचं, तेव्हा त्यांना ते पात्र घ्यावंसं वाटलं तिथे. फक्त नावं घेतली, बॅकग्राऊंड घेतला, पण गोष्ट आम्ही तयार केली ना. कबुली दिलेली आहे पृथ्वी प्रताप यांनी चोरीची. नाही अरे चोरी नाही रे बाबा, एक मिनिट, चोरी नाही केलेली आहे. मी फक्त एवढंच सांगतोय की होतं पात्र होतं, पण खरा शंकर्या मी आहे. त्याच्यात मी खूप गोष्टी ऍड केल्यात, जागा ऍड केल्यात, माझ्यामध्ये काहीतरी स्वतःचे एफर्ट्स आहेत त्याच्यात. पण ओरिजिनल शंकर्या मी आहे. पण तू कर की माझ्याकडे. अरे पण मी नाही करत नाही अरे तुझ्यासारखा. अरे आम्हाला गाववाल्यांना लगा अभिमानच वाटणार आहे की तुझा लगा. अरे भारीच वाटणार आम्हाला पण. नाही करत मी गावकऱ्यांच्या गोडव्याला सुद्धा पृथ्वी प्रतापांचा पारा चढलेला आहे इकडे. क्या बात आहे. आता मला खरं खरं सांगायची एक गोष्ट मॅडम, हा. हे नाही की नाही फक्त शंकराचाच रोल नाही फक्त. मग? तुम्हाला सांगतो ती संबीराव आहे की नाही हास्य जत्रेमध्ये, संभेराव तिचं काय? ती जी सगळे रोल करते की नाही हा. सगळं रोल ह्यांना मी जायचं. ह्यांना मी आता ती लॉलीचा रोल करते लॉली हा, हा, हा. संबीराव. हो. तिला काय दगड जमतंय तेव्हा. नमीची लॉली बघा एकदा. म्हणजे ती ओरिजिनल इथली आहे. अहो, 7 वर्षापूर्वी आम्ही एक नाटक केलं होतं. लॉलीचा हळदी कुंकू नाव. लॉलीला हळदी कुंकू नावाचं. बरं, बरं. 4 वर्षापूर्वी ह्यो बघायला आला होता नाही शूटिंग बिटिंग आणलं इथं तिकडे जाऊन सांगितलं आणि लॉलीची बी कॅरेक्टर तिकडे केलं. वा, वा, फक्त स्वतःच नाही तर इतरांच्या कॅरेक्टरची ही चोरी पृथ्वी प्रताप यांनी केलेली अरे मी आहे. नाही केले यार. असू दे. अरे मी आम्हाला आवडते. आम्हाला काही problem नाही. आता मॅडम तुम्ही त्या संबीरावची लॉली बघितली हो, टीव्ही. हो, हो. आता नमीची बघा. या बघा, जाऊ दे, होऊन जाऊ दे. मुलाखत आहे. हॅलो एवरीवन, हाय लॉली बैक. मेरी आंखों में मत झांको, नहीं तो प्यार हो जाएगा. माझा विश्वास बसत नव्हता पण हे बघितल्यानंतर माझा खरंच विश्वास बसत नाही. क्या बात आहे नमाजी, क्या बात आहे. मॅडम मॅडम अजून एक हा, बोला, 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 बोलायचं. बोला. मी एक नवीन नाटक लिहिलं ओके. होतं, मैफिल में सुटली नवाबची पॅन्ट. त्यात ह्या माणसानं नवाबचा रोल केला होता. एक मिनिट. म्हणजे पृथ्वीचं जे फेमस कॅरेक्टर आहे लखनवी नवाब ते इथनं झालंय का? नाही, ते माझंच आहे. नंतर त्याने केलं, आम्ही नाटकात केलं होतं. काय सांगता प्रेक्षक?
तुम्ही बघू शकताय ज्या नटाला आपण समजत होतो निरागस तो निघाला भंकस. आपले आवडते पृथ्वी प्रताप करतात चोरीचे प्रताप. याच बरोबर आपण अजून ऐकून घेऊया त्यांच्यावरती काय आरोप झालेले आहेत. अजून काय गप्प बस. कशाला ऐकून घ्यायचंय सगळं तुला? काय वाटेल ते सांगतायत ते तुला वाटेल ते. नाही सांगायलाच पाहिजे. बरं ते स्वतः कॉपी करते त्या संबिराला बी धावतंय. ती लावणी केली का नाही त्या संबिरावनी ती बी माझीच बघून केली एकदम टिट्टो. ते मी करते का नाही लावणी? किती कराल? माझी मुलाखत घ्यायला इथे आलो होतो तुम्ही स्वतःच करून दाखवताय. सगळं मरणाचं कॉपी केलं मी तुम्हाला उगाच काहीतरी. इथं बरं का पहिले जोरदार टाळ्या, धमाकेदार परफॉर्मन्स ॲज युजल. सोनाली ताई, बने, नमा, श्रमेश, प्रिया आणि अरुण, तुम्ही इतके कुजकट आहात सगळेजण. पृथ्वीक मला असं मेरा दिल तुम्हारे लिए धडक रहा है. कारण मी या परिस्थितीतनं इतक्या वेळा गेलेली आहे. कारण असे मित्र आपल्या आयुष्यात असावेत या मताची मी आहे. कारण त्यामुळे आपले पाय जमिनीवर राहतात. इतक्या वेळा तोंडावर अपमान केलेला आहे काही जवळच्या नातेवाईकांनी किंवा मित्रमैत्रिणींनी की हां हे ह्याच्यावरून घेतलीस की नाही वगैरे. किंवा माझं पुस्तक प्रकाशित झालं तेव्हा एक दोन मित्रमैत्रिणी असे म्हणाले होते अरे तुझं कसं आलं आधी. मम्मी लेखक आहे ना माझं यायला पाहिजे होतं. तर मग आपण काय सॉरी म्हणायचं? आता आमचं काम बरं चाललं ह्याच्यासाठी काय सॉरी म्हणू? त्यामुळे पृथ्वी तुझा राग अगदी बरोबर आहे. यांचंच सगळं टॅलेंट एक्सपोज होऊ दे आणि ते पुढे जाऊ देत कुठे जायचंय तिथे. आपण आपलं स्ट्रगल करत राहूया. वा वा, हाऊ लवली.